वाईट यॉर्करचा प्रयत्न सोहेलने केला होता, परंतु खूपच दूरवरती ती लेन पाहिली. फिरीत चेंडू आहे. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून फटका चांगला सजवला आणि चेंडूला पाठवला डीप कव्हर पॉईंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब गोलंदाजी. या अगोदर देखील उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल टाकला होता, नो बॉल होता खेळपट्टीच्या बाहेर आणि आता देखील विट प्रोव्हाइड केली आहे. लेंथमध्ये देखील चूक झाली आहे. फुल टॉस बॉल ऑफ साईडलाच वेगानं वारे वाहत आहेत. फक्त चेंडूला ढकललं होतं जणू काही फलंदाजाने, जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अचूक टायमिंग साधलं. इनफिल्डच्या वरून खेळलाय प्रतीक वाकडे. चौकारांनीशी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. ओम 11 किरवली संघाची धावसंख्या बिनबाद 6. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी ओम 11 किरवली संघाची आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये सोहिलने सुद्धा मात्र एक्झॅक्टली अतिरिक्त चेंडू सुद्धा मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाला. आणि प्रत्येक वाकडे पहा, मला जर असं वाटतं की प्रत्येकने जर आपल्या नामारोपण जर या लीगमध्ये खेळ जर प्रस्थापित केला तरी स्पर्धा तो गाजवेल, त्यात काही शंका नाहीये. हो, पुन्हा फुल टॉस, जबरदस्त फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला मात्र या ठिकाणी बाहेर काढलाय आणि या सलगचा दुसरा चौकार. सोहेलला अजूनही सूर गवसलेला दिसत नाहीये. पहिला बॉल देखील ओव्हर पिच होता, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर सलगचे 2 फुल टॉस चेंडू. विट प्रोव्हाइड केली जाते. पॉवर प्ले चालू आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रतीक वाकडे. आणि तसाही प्रतीक भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोहेल देखील चांगला गोलंदाज आहे. आपण कित्येक स्पर्धांमध्ये सोहेलला चांगली गोलंदाजी करताना बघितलेलं आहे, पण कुठेतरी प्रेशरमध्ये दिसतोय. सूर गवसलेला नाहीये आणि ही कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल MD स्पोर्ट्स सामनेपाडा टीमसाठी. हो, नक्कीच काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पॉवर प्ले स्पेशल स्ट्रोक आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्याप्रमाणे दोन्ही फटके त्यांनी सजवले. MD स्पोर्ट आमनेपाडा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि MD स्पोर्ट आमनेपाडा संघाला आणि MD यांच्यासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमनेपाड्याचे सुरेंद्र दलवी याच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुरेंद्रजी दलवी, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि सुरेंद्रजी दलवी यांचा संघ सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. सानवी 11 आमने, अर्थात डी ग्रुपमधून तो सगळं तुम्हाला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. 4 ग्रुप्समध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक ग्रुपमधून एक संघ पुढे वाटचाल करणार आहे. अर्थात सुपर 4मध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. एक संघ तर दाखल झालेला आहे, सेमीफायनलसाठी पात्र ठरलाय कालच्या दिवसातून. मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा. पहिल्या दिवसातील क्वार्टर फायनल बाकी आहे. यावेळेला धावचीची संधी निर्माण झाली आहे, मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. खूप जास्त धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी, परंतु निशाणा चुकतोय त्या ठिकाणी मयूर दळवीचा आणि अखेर सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं किरवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11वर. वेलकम सुधाबाई, पिसेगावचे उद्योजक, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि या लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्याचमुळे मात्र कुठेतरी असं वाटतं की सोहेलला तो रिदम मात्र त्याला प्राप्त करता आला नाही आणि त्याच अनुषंगानं आत्तापर्यंत 11 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला P1चं षटक मार्गस्थ आहे. ओ, या ठिकाणी भन्नाट वेग, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल थोडंसं आउट स्विंगर पाहायला मिळाला, थोडासा मूव सुद्धा झाला बाहेरच्या दिशेनं. आणि त्याचमुळे अजून एक डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला सोहेलच्या या षटकामध्ये पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. अजूनही आपण बघतोय की हवा तो रिदम मिळालेला नाहीये गोलंदाज सोहेल शेखला. उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली होती. थोडीशी मुवमेंट जरूर होती त्या बॉलमध्ये, परंतु दिशा भरकटलेला बॉल. लांब लचक षटक आणि खर्चिक षटक पाहायला मिळतंय. धावसंख्या बिनबाद 12. नेक्स्ट बॉल. यावेळेला थोडासा स्लोवर बॉल होता, अगदी स्लॉटमध्ये पडला होता, ओव्हर पिच होता. एलिव्हेशन तर प्राप्त करू शकला नाहीये फलंदाज, मात्र आउटफील्डमध्ये तिकडे थोडीशी फंबलिंग होते, त्याचा फायदा मिळतोय विनोदला. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी ओम 11 किरवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14वर. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. खूप चांगली सुरुवात ओम 11 किरवली संघासाठी टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. हो, नक्कीच, कारण कुठेही न डगमगताना मात्र कुठलाही प्रेशर न घेत असताना दोन्ही फलंदाज चांगले स्कोरिंग स्ट्रोक त्या ठिकाणी खेळतायत आणि चांगल्या पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आतापर्यंत त्यांना यश प्राप्त झालंय असं आपण म्हणू शकतो. सोहेल पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू आपटी दिली आणि ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. या षटकामध्ये येणारा हा तिसरा चौकार.
अतिशय दर्जेदार आणि धमाकेदार सुरुवात ओम 11 किरवली संघाची पाहायला मिळते. या आजच्या पहिल्या मॅचमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 18. मिडल आणि लेग कडे येणारा बॉल होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. खूप चांगल्या पोझिशनमध्ये होता. फटका खेळण्यासाठी फलंदाज विनोद चेंडूला योग्य दिशा दिली आणि वेकेंट एरियामधून बॉल पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. विनोदचा पहिला चौकार आलाय. 2 चौकार प्रतीक वाकडेच्या बॅटमधून आपण बघितलेत. 7 धावांवर विनोद आहे. 9 धावांवर प्रतीक वाकडे. 2 धावा अवांतरच्या रूपात मिळालेल्या आहेत. 1 नो बॉल आणि 1 वाईड. अप्रतिम सुरुवात आहे किरवली संघाची. बिनबाद 18. दमदार आणि मजबूत सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण कुठलाही विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी ओम 11 केरवली संघाने मात्र गमावला नाही. ही एक त्यांची जमेची बाजू राहिली आणि चांगल्या प्रमाणात स्ट्रोक सुद्धा मात्र दोन्ही फलंदाजाच्या वतीने आपण पाहिले. 2 चौकार प्रत्येक वाकडेच्या बॅटमधून पाहिले. 1 चौकार आपण विनोद बजागेच्या बॅटमधून पाहिला. विनोदनं 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये एकूण 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रत्येकनं पाहिलं तर एकूण 4 चेंडू फेस केले. त्यामध्ये त्यांनी एकूण 9 धावांचं आपल्या संघाला आतापर्यंत योगदान दिलं. नवीन षटकाला सुरुवात केली जात आहे. सिनियर खेळाडू अनंता केणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अनंताची भूमिका फार महत्त्वाची राहणार आहे एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा टीमसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्याचा अनुभव तो शेअर देखील करेल युवा खेळाडूंकरिता. ते चांगलं मार्गदर्शन ठरू शकतंय. फार मोठी मदार असणार आहे अनंता केणेवर. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील त्याचा सिंहाचा वाटा आहे. पहिला बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. ऋषीच्या हातातून चूक घडली आहे. प्रतीक वाकडेला जीवदान मिळतंय. हो नक्कीच, आणि हा जीवनदान कदाचित या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला महागात पडू शकतो. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. थोडासा ऑफस्टिकचा चेंडू होता, खेचून मारण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला. पाहू शकाल या ठिकाणी चेंडू भरपूर वेळ हवेत होता, परंतु मिड विकेटला ऋषीनं मात्र त्या ठिकाणी चूक केली आणि 1 धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली. दरम्यान एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाडाचे संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संतोषजी काकडे साहेब, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. संतोष काकडे साहेबांचं देखील क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच त्यांनी देखील एक संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे, ग्रीष्मा 11 आमनेपाडा, जो संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. आज आमनेपाडाचा एमडी स्पोर्ट्स संघ मैदानामध्ये आहे. मदन शेठ जाधव अर्थात एमडी साहेबांचा संघ. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पायाचा वेध घेतलाय चेंडूनं. आणखी एक चांगला बॉल अनंता केणेच्या माध्यमातून. आणि अनंता केणेच्या विरोधात सहजासहजी इम्प्रोवाइज फटके खेळले जाऊ शकत नाहीत. प्रचंड अनुभव आहे त्याच्याकडे. कुठल्या फलंदाजाला काय टाकायचं आहे हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. हो नक्कीच, अनेक ऊन पावसाळे त्यांनी मात्र पाहिलेले आहेत आणि आजचा वातावरण सुद्धा जर पाहिलं तर कुठेतरी या ऊन सावलीमध्ये थोडंसं आपल्याला लपंडाव पाहायला मिळतोय. थोडंसं ढगाळ वातावरण आहे, परंतु क्रिकेटसाठी पोशाख वातावरण आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी दोन्ही चेंडू आतापर्यंत अनंता केणेने हाताळले आणि दोन्ही चेंडू मात्र चांगल्या लेंथवरती पाहिले आपण. पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली विकेट्स त्याला मिळाली असती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. आणि त्यानंतर दुसरा चेंडू आपण जर पाहिला तर अगदी फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. हो, आता मात्र अगदी या समोरच्या दिशेनं अगदी पाहिला तर ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न प्रत्येकने केला, परंतु चांगल्या चेंडूची हाताळणी. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे बिनगडी बाद. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण बघतोय मैदानाच्या उत्तर टोकाकडून गोलंदाजी होते आणि जे वारे वाहत आहेत पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहत आहेत आणि त्यामुळेच ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न प्रतीकनं केला होता, परंतु चेंडू उजव्या भरपूर बाहेर होता. खूप चांगली लाईन मेंटेन करत असताना अनंता. आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बीट करून गेलाय विकेट कीपरकडे, परंतु हा बॉल थोडासा स्वेर आहे असं पंचांचं मत येतंय. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अवांतर धाव येते स्कोरमध्ये ॲड केली जात आहे. ओम 11 किरवली संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस हरल्यानंतर या मॅचमध्ये. धावसंख्या फलकावर बिनबाद 21. हो नक्कीच, आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र या ठिकाणी या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र भरपूर काही
सहाय्य आहे, कारण नक्कीच वाऱ्याचा सुद्धा ते फायदा उचलू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रथमतः चेंडूला मिडल करणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक तोच प्रयत्न करतोय, परंतु हवं तसं मात्र या षटकामध्ये अनंताच्या विरोधात तशा प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र पहा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, पुन्हा मात्र थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, सलगचा दुसरा स्वेअर चेंडू अनंत केणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप आता मात्र अजय डेव्हलप होत आहे, ती म्हणजे विनोद बजागे आणि प्रतीक वाकडे या दोन फलंदाजामध्ये. डेफिनेटली, आणि त्यामुळेच येथे विकेटची आता नितांत आवश्यकता आहे एम डी स्पोर्ट्स सामनेपाडा टीमला. ही भागीदारी तोडावी लागेल, नाहीतर एक फार मोठी धावसंख्या फलकावर पाहायला मिळू शकते. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. लेंथ बॉल थोडासा खाली राहिला आहे आणि स्लोवर होतात, वेगात थोडासा बदल होता, ते पिक करू शकला नाहीये फलंदाज प्रतीक वाकडे. प्रतीकला खरं तर या षटकामध्ये बांधून ठेवलंय अनंता केणेनं. एकही मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा दोन्ही सलामीवीरांनी जोडल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 4च धावा अनंताने खर्च केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक लेग बाईटची धाव आहे. अनंताच्या खात्यात फक्त 3 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ओहो, खेळण्याचा प्रयत्न नाहीये. आता मात्र वाईटचा इशारा. एक रणनीती स्पष्ट दिसते की ऑन साईडला खेळू द्यायचं नाहीये. खरं तर या ओव्हरचा पहिला बॉल त्याने शॉट टाकला होता आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्या जाळ्यात अडकवलं होतं प्रतीकला, परंतु ऋषीची साथ मिळाली नाही, जेल ड्रॉप झाला. पण त्यानंतर प्रत्येक बॉल हा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकलाय. वायडर लाईनवरच चेंडू ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय अनंत केणेनं. हो, नक्कीच अनंतला सुद्धा माहिती आहे की जर आपण प्रत्येकच्या जर अगदी डेंजर झोनकडे जर मात्र चेंडूची हाताने केली तर मात्र त्याच्यावरती तो मोठे फटके खेळू शकतो आणि ती ताकद त्याच्याकडे आहे. आणि ती ताकद दाखवत असताना काय जबरदस्त फटका अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडूला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रतिम फटका. यावेळेला बॉल खराब नव्हता, परंतु खूप सुंदर फटका सजवलाय प्रतीक वाकडेनं. उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर अगोदरच आला होता. चांगल्या लेंथवर पडलेला बॉल होता, गुड लेंथवर, परंतु आडव्या बॅटचा वापर करत असताना खेचलाय ऑन साईडला. टायमिंग अफलातून साधलंय. स्टँड अँड डिलिव्हर असा हा फटका होता. 6 धावा मिळत आहेत प्रतीक वाकडेला. आजच्या दिवसाच्या खेळातील हा पहिला षटकार प्रतीक वाकडेच्या बॅटमधून. ओम 11 किरवली संघाची धावसंख्या आता गरुड झेप घेताना दिसते, जाऊन पोहोचले 29 वर. खूप चांगली वेगवान भागीदारी पहिल्या गड्यासाठी पाहायला मिळते प्रतीक वाकडे आणि विनोद बजागे यांच्या दरम्यान. पण की कुठेतरी विकेटच्या शोधात आहेत एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघ, परंतु विकेट आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला मात्र प्राप्त करता आली नाहीये. हो, इथे मात्र थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज होता, मात्र पाहू शकला ऑनसाईडला पुन्हा टर्न केला, डीप स्क्वेअरला एकदा 1700 वेगानं चेंडूवरती झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न आणि संत फिके असल्या कारणानं त्या ठिकाणी 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि अशा रीतीनं 2 पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी षटकांचा समाप्त झालेला आहे. बिन गडीबाद 31 धावा म्हणजे 15.50च्या गतीनं आतापर्यंत या ठिकाणी ओम 11 किरवली संघानं धावा जोडल्या. आणि जर यास धावगती जर धावा जर आपल्याला पाहायला मिळाला तर कदाचित 70चा आकडा आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये अजय पाहायला मिळू शकेल. आणि तो मानस देखील कॅप्टन सोनूनं व्यक्त केला होता टॉसच्या दरम्यान की 70, 75 किंवा त्याहीपेक्षा अधिक धावा जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील, कारण दिवसा ही मॅच होत आहे आणि परिस्थिती देखील आपण बघतो की फलंदाजांसाठी कुठेतरी नंदनवन आहे. वेगानं वारे देखील वाहत आहेत, त्याचा देखील फायदा आहे. ते फलंदाजांना बऱ्याचदा होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवात अफलातून गेली आहे दोन्ही सलामीवीरांनी. विशेषतः प्रतीक वाकडे अतिशय घातक ठरू पाहतोय. 9 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळतोय, 200चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. विनोदनं 4 चेंडूंचा सामना केलाय, 7 धावांचं योगदान त्याने दिलंय. काही अवांतर धावा देखील मिळालेल्या आहेत. गोलंदाजी खरं तर अनंता केणेनं काही चेंडू फार चांगले टाकले, परंतु अवांतर धावा देखील तेवढ्याच त्याने खर्च केल्या आणि त्यामुळेच त्याच्या षटकाचं विश्लेषण देखील अखेर थोडंसं बिघडलेलं पाहायला मिळतंय. 12 धावा त्याने खर्च केल्या. 18 धावा पहिल्या षटकामध्ये सोहेलनं खर्च केल्या होत्या. 1 धाव लेग बाईटची आहे, त्यामुळेच 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात आहे ओम 11 किरवली संघाची. तर तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज नितीन आहे. म्हणजे आतापर्यंत 2 षटकं आपण पाहिली. 2 षटकासाठी नवीन 2 गोलंदाज आपण आणखी त्या ठिकाणी वापर केला होता. पहिल्या षटक पहिल्या सोहेलने हाताळला, दुसरा षटक अनंताने हाताळला आणि तिसऱ्या षटकासाठी आता मात्र नितीन चौधरीचा इथे वापर केला जातो. आणि नितीन चौधरी एक्झॅक्टली आयकॉन खेळाडू आहे एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा आपण विचार केला तर. आणि त्याला मात्र कुठेतरी आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कुठेतरी विकेट्स त्याला मात्र प्राप्त कराव्या लागतील. आणि पाहू शकाल की आता मात्र विक्रूला क्षेत्रक्षण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण 2 षटकं जी होती ती पॉवर प्लेची होती आणि आता मात्र पुढील जी 4 षटकं असणार आहेत ते मात्र नॉन पॉवर प्लेची असतील.
4 शतरक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतात. मिड ऑफकडे एक फिल्डर आहे, तर शॉर्ट पॉईंटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलीकडे आहे, पुढचा फटका ऑन साईडला टर्न केलाय चांगल्या पद्धतीनं आणि डीप स्क्वेअरलेच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून चाललाय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. ऑन साईडला स्विंग केला होता हा बॉल. खरं तर टायमिंग 100% होता असं म्हणता येणार नाहीये, परंतु प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालं. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर होता, त्या फिल्डरनं स्वतःच्या डावीकडे जात असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर. गॅपमधून बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. हा दुसरा चौकार येतोय विनोद बजागेच्या बॅटमधून. लायसन्स असणार आहे दोन्ही फलंदाजांकडे. आता प्रत्येक बॉलवर ते घणाघाती प्रहार करू शकतात, कारण एकही गडी त्यांनी आतापर्यंत गमावलेला नाही. चांगली फलंदाजी ओम 11 किरवली संघाची आपण पाहतोय आणि नितीनचं स्वागत सुद्धा चौकारानं केलं. हो, इथं मात्र पाहू शकाल कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं खाली सुद्धा राहिलं होतं आणि त्याच अनुषंगानं या चेंडूवरती विनोदला मात्र फटका सजवता आला नाहीये. चांगली वापसी आपण म्हणू शकतो या विनोद चौधरीच्या वतीनं, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू त्यानं निर्धाव हाताळला आणि धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 35. नितीन चौधरी या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मिस टाइम फटका आहे. बॉल हवेत, फिल्डर जज करतोय डीप स्क्वेअर लेगला. ओहो, 2 खेळाडूंचा प्रयत्न, मात्र प्रयत्न अपयशी. सोपा झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाला. या अगोदर प्रतीकला जीवदान मिळालं होतं आणि आता विनोदला देखील जीवदान मिळतंय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक्झॅक्टली आपण बघायला गेलो तर तेथे फिल्डर पोहोचला होता रोहन, मात्र रोहनच्या हातातून बॉल निसटला. त्यानंतर ऋषी देखील त्याच्या जवळच उभा होता, त्याने देखील प्रयत्न केला, मात्र बॉल त्याच्या खरं तर आवाक्या बाहेर होता. कॅच ड्रॉप. आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झाले. पहिला झेल पाहिला तर ऋषिकेश दलवीरने तो झेल ड्रॉप केला होता प्रत्येक वाकडेचा, आणि विनोद बजागेचा सुद्धा मात्र या ठिकाणी झेल उडाला होता, परंतु रोहनकडनं ती चूक घडली. म्हणजे दोन्ही फलंदाजांना आता जीवनदान लाभलेलं आहे. मी नेहमीच सांगतो की कन्यादान आणि रक्तदान या 2 गोष्टी चांगल्या असतात, परंतु जीवनदान देणं म्हणजे धोकादायक बाब आहे. हो, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट तिथे मात्र केलं गेलं, परंतु फलंदाज सुरक्षित आहे असं पंचांचं म्हणणं आहे. थोडीशी तारांबळ उडाली होती यावेळेला फलंदाज विनोद बजागेची. चांगलं हे कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय, चांगलं बॅटल रंगलंय नितीन चौधरी आणि विनोद बजागे या 2 खेळाडूंच्या दरम्यान. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल आपण बघितला, त्यानंतर झेल उडाला होता, कॅच ड्रॉप झाला डीपमध्ये, आणि तदनंतर हा स्लोवर बॉल जो पिक करू शकला नव्हता विनोद. सुरुवातीला सिंगल त्याला घ्यायची होती, परंतु नंतर रिअलाईज केलं की चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं गेलेला आहे आणि अखेर सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये परतलेला आहे विनोद बजागे. गोलंदाज नितीनचा प्रयत्न खूप चांगला होता, डायरेक्ट हिट देखील लागली होती, परंतु सुरक्षित आहे फलंदाज. धावसंख्या स्थिर, बिनबाद 37. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहत आहात, एन्जॉय करत आहात आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 1. यानंतर जो पुढील सामना असेल बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध जय सावरीदेव किरवली नानकर. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण एकीकडे पाहू शकाल तुम्ही भगवानजी पाटील यांचा संघ असेल, तर दुसरीकडे राकेशजी दिगाडकर आणि भारत पाटील यांचा संघ तुम्ही पाहू शकणार आहात. हो, या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु ह्या चेंडूच्या सुद्धा जर वेग जे पाहिला तर थोडंसं फिंगल रोल केलं होतं, थोडंसा हलवारपणाने मात्र तिथे चेंडू हाताळला होता. कारण विनोदला माहिती की जर आपण वेगाने चेंडू जर टाकले गेले आणि जर फलंदाज एक झाली तर मात्र मिडलिंग केलं तर मात्र वारे सुद्धा मात्र ऑन साईडला वेगाने वाहत आहेत, त्याचा फायदा फलंदाज उचलू शकतात आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी गती परिवर्तन त्याच्याकडून पाहायला मिळतोय. आणि विशेष बाब म्हणजे फलंदाजासाठी प्रेडिक्टेबल झालेला नाहीये संपूर्ण षटकामध्ये नितीन चौधरी. एकाच लेंथवर गोलंदाजी होत नाहीये किंवा एकाच लाईन ने गोलंदाजी केली जात नाहीये, एकाच वेगानं देखील चेंडू टाकले जात नाहीत. प्रत्येक वेळेला चेंडूच्या लेंथमध्ये बदल पाहायला मिळतोय, लाईनमध्ये बदल किंवा वेगामध्ये बदल त्याने केलेला आहे आणि त्यामुळेच आत्तापर्यंत या षटकामध्ये थोडासा वरचढ ठरलेला आहे गोलंदाज नितीन चौधरी. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र स्लोवर बॉल पिक केलाय, स्वीप करत असताना गॅपमधून बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. विनोदच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार.
चांगलं षटक सुरू होतं. पहिल्या 5 बॉल्समध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा बॉल थोडा कमजोर राहिला. एकतर फुलटॉस देखील होता आणि डाव्या यष्टीच्या रोखानं हा बॉल हाताळला गेला होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय विनोदनं. चौकार येतोय विनोदच्या बॅटमधून. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनबाद 41. ओम 11 किरवली. तर नक्की ड्रिंक्स ब्रेक आहे, तर पुन्हा आपण जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. चला, जास्त वेळ आपण खर्च करू नका. एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि पाहू शकाल पहिला चेंडू व 4 बाजूनं कंप्लीट 13 मिनिटांना टाकला गेला होता आणि आतापर्यंत 3 षटकांसाठी तुम्ही 23 मिनिटांचा वेळ या ठिकाणी खर्च केलेला आहे. आणि काय जबरदस्त फलंदाजी ओम 11 किरवली संघाची आपण पाहतोय. कुठेही न डगमगताना मात्र जो त्यांचा नॅचरल खेळ आहे तो आज प्रस्थापित केला गेला. प्रत्येक वाकडे आणि दुसरीकडे पाहिलं तर विनोद बजागे. आणि आता 4थ्या षटकाला सुरुवात करतोय अनंत केणे. पहिल्या स्पेलमध्ये अनंतानं पाहिलं तर एकूण धाबा खर्च केला होता 12 आणि त्यामध्ये एक लेग बायची धावसुद्धा आपण पाहिली. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा आपण त्यालाच 4थ्या षटकामध्ये पाहतोय की या 4थ्या षटकामध्ये एखादी विकेट्स एखादी सफलता आपल्या संघाला प्राप्त करून देईल का. फुलटॉस आहे, खराब लेन, त्याच्यावरती प्रतीक बरसलाय आणि पाठवला अगदी वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. अनंता केणे कदाचित ते कार्य करू शकतो आणि ती अपेक्षा केली जाऊ शकते अनंता केणेकडून, कारण खूप चांगला खेळाडू आहे. बरीच वर्ष त्यानं क्रिकेटला दिलेले आहेत, अनेक मैदानं गाजवलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि चांगली कामगिरी केलेली आहे. पण कमबॅक करावं लागेल. आत्तापर्यंत तरी तेवढी चांगली कामगिरी झालेली नाही ज्याची अपेक्षा आहे अनंता केणेकडून. परंतु सध्या जरी पाहिलं तर नक्कीच कुठेतरी अनंतावरती सुद्धा मात्र आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय. कारण पहा या ठिकाणी त्यांनी पहिला चेंडू कुठेतरी ऑस्करचा प्रयत्न केला होता, परंतु फुलटॉस चेंडूची हातांनी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र त्याचं स्वागत प्रतीकने केलं षटकारानं. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी प्रतीकची आपल्याला पाहायला मिळते. हो, इथे मात्र पहा अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चेंडू पडल्यानंतर मात्र पाहू शकाल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आपण पाहतोय. आणि प्रत्येक वाकडेबद्दल आपण जर बोललो गेलो अजय, तर ऑक्शन सेरेमनीमध्ये त्याला फक्त 500 पॉईंटनं ओम 11 किरोली संघानं खरेदी केला. हे सुद्धा मित्र म्हणेन की त्याचं भाग्य आहे. खूप चांगली बाईंग राहिली खरं तर ओम 11 किरवली संघासाठी. अतिशय महत्त्वाचा खेळाडू राहिलेला आहे प्रतीक वाकडे. चौदरपाडा संघासाठी या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये.
पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. ही रणनीती पहिल्या ओव्हरमध्ये देखील अनंताची राहिली होती, परंतु नियंत्रणाचा अभाव पाहायला मिळालेला आहे. आणखी एक वाईट चेंडूची हाताळणी. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते प्रतीक वाकडे आणि विनोद बजागे यांच्या दरम्यान. प्रतीक 24 धावांवर खेळतोय. आणि एक पारितोषिक आलेलं आहे. जर अनंता किरणने अजून जर एखादा वाईट चेंडू टाकला तर एम डी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. हो, इथे मात्र स्विंगिंग चेंडू आहे. पडल्याने थोडंसं बाहेरच्या दिशेने नक्कीच निघाला होता, परंतु हा डॉट चेंडू आहे. खरं तर एमडींची ही निराशाच म्हणावी लागेल, कारण अतिशय जुना जाणता खेळाडू आहे अनंत केणे आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती की एवढे वाईट चेंडू तो हाताळेल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं होतं तब्बल 3 वाईट चेंडू हाताळले होते. या ओव्हरमध्ये 2 वाईट चेंडू. मात्र तदनंतर एक कमबॅक डिलिव्हरी त्याने टाकली आहे. प्रतीकच्या विरोधात प्लॅन तर आहे, परंतु प्लॅन नीटचा एक्झिक्यूट करता आलेला नाही. हो, नक्कीच थोडंसं मात्र ठिकाणी दबावाच्या स्थितीमध्ये त्याची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला आपल्याला इथे मात्र चेंडूला आपटी दिली आणि त्याच्यावरती पुलचा अंदाज. चेंडू आउट ऑफ द पार्क ठोकलाय हा षटकार. साठी पूर्णपणे तयारीत होता. जबरदस्त पुलचा वापर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला फेकून दिलाय बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकाराबरोबरच होम 11 किरवली संघाचं धावांचं अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. एकूण धावसंख्या बिनबाद 55. सर्वात मोठी भागीदारी देखील आहे आतापर्यंतची ALPL सीझन 1 मधली कुठल्याही गड्यासाठी प्रतीक वाकडे आणि विनोद बजागे यांच्या दरम्यान. काय जबरदस्त मात्र त्याने या सुरुवात आपण पाहतो. या कुठल्याही प्रमाणे मात्र त्या ठिकाणी कुठल्याही फलंदाजाचा प्रेशर घेतला नाहीये. नॅचरल खेळ त्यांनी प्रस्थापित केला आणि 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. आणि चौथा षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती आहे. खूपच मागणं स्पेल आपण अनंत केणे यांचं पाहतोय आपण दुसऱ्या स्पेलमध्ये. हो, पुन्हा मात्र खराब चेंडू आहे. त्याच्यावरती सुद्धा बैठक स्ट्रोक, घुटना ट्रेक और सिक्सर देख. प्रतीक वाकडे इज ऑन फायर. प्रतीक वाकडे खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या वाकड्यात शिरलेला आहे आणि एकापेक्षा एक सरस फटके आता खेळतोय. गोलंदाजीमध्ये चुका होत आहेत. हा दुसरा फुलटॉस बॉल या षटकातील. पहिला बॉल देखील फुलटॉस होता, त्याच्यावर देखील षटकार ठोकला होता वायडिश लॉंगॉनला आणि आता देखील वायडिश लॉंगॉनला एक भव्य षटकार. 4 षटकार प्रतीक वाकडेनं ठोकलेत. 36 धावांवर खेळतोय हा पठ्ठ्या. उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. हा बॉल दिशाहीन आहे. चेंज ऑफ पेस होता, वेगात बदल केला होता, परंतु जास्त बाहेर निघालाय. वाईट घोषित केलाय पंचांनी हा बॉल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 62. की जर कुठल्या प्रकारची मात्र त्या ठिकाणी लाईन परफेक्टली मेंटेन करता येत नाहीये. जर अगदी यष्टाच्या रोखाने किंवा जर कुठेतरी फलंदाजाला जर फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनंत करतो तर त्याच्यावरती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी तिथे केली जाते, परंतु त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त स्वेअर चेंडू तिथे मात्र पाहायला मिळाले. प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यॉर्कर चेंडू जास्त पाहायला मिळालेले नाहीत. यावेळेला लेंथ बॉल स्मॅश केलाय ओव्हर द बॉलर्स हेड. अचूक टायमिंग येथे साधता आलेलं नाहीये. मात्र दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अनंत केणेनं. अखेर पहिल्या विकेटचं पतन. विनोद बजागे धावबाद. पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. पहिला धक्का लागला या ठिकाणी होम 11 किरवली संघाला. विनोद बजागे बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण 3 चौकार पाहिले. आणि या ठिकाणी पहा, एका इनला फलंदाज बाद झाला होता, परंतु पुन्हा त्याने दुसरा इनला सुद्धा मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की पूर्णपणे राग व्यक्त केला त्या ठिकाणी अनंत केणेने. आणि इथे मात्र पहा, दुपारचं सत्र आहे आजचा पहिला सामना आणि क्राऊड प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये तुम्हाला भरपूर संख्येने क्रीडा रसिक पाहायला मिळतात, प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. बेबी स्पोर्ट्स इताडे संघाचे खेळाडू तेथे पाहायला मिळत आहेत. विकी त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. इतर खेळाडू देखील आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. 17 धावांचं योगदान दिल्यानंतर विनोद बाद झालाय. खूप चांगली साथ त्यांनी दिली प्रतीक वाकडेला.
चांगले फटके विनोदच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. तब्बल 3 चौकार ठोकले आणि फक्त 10 चेंडूंचा सामना केला. एक चांगली इनिंग्स खेळल्यानंतर तो बाद झालाय. खूप मोठी पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी पाहायला मिळाली. 63 धावांची भागीदारी पार्टनरशिप तोडण्यात आली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय कदम. स्लोअर बॉल येथे कडा लागली आहे बॅटची आतली कडा. विकेट कीपरकडे बॉल निघून जातोय. धाव मिळणार नाहीये याची पूर्णपणे दक्षता घेत असताना विकेट कीपर रोशन मोगरे आणि याचबरोबर अखेर अनंता केणेचा स्पेल समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 1 बाद 63. अनंता 2 ओव्हर्समध्ये 34 धावा त्याने खर्च केल्या. हो, आणि एकही फलंदाज त्याला मात्र या ठिकाणी बाद करता आला नाहीये. खूपच मागणा स्पेल अनंत किणीचा आपण पाहिलं. 4 षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर 63 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजून 2 षटकांचा खेळ येणं या ठिकाणी बाकी आहे. असं वाटते की या स्पर्धेतील जो सांघिक उच्चांक आकडा आहे 85 धावा म्हणजेच मल्हार स्पोर्ट देवरीपाडा संघानं जोडल्या होत्या, त्या धावांचा रेकॉर्ड मोडला जाईल का अजय या सामन्यामध्ये? शक्यता नाकारता येत नाहीये. ती संधी देखील आहे ओम 11 किरवली संघाकडे. विनोद बाद झालाय परंतु प्रतीक अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 15 बॉल्समध्ये 37 धावांपर्यंत त्याने मजल मारली आहे आणि त्याच्या नावावर देखील एक मोठा विक्रम आपल्याला पाहायला मिळू शकतोय. शेवटपर्यंत जर खेळपट्टीवर थांबला तर स्वतःचं अर्धशतक देखील तो कंप्लीट करू शकतो आणि 85 धावा जो सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे ती देखील येथे मोडीत काढली जाऊ शकते. सुजल एंटरप्राइजेस स्टँडचा हा नजारा आपल्या स्क्रीनवर. तेथे देखील काही प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेचा आपण जर वैयक्तिक जर उच्चांक जर पाहिला तर विनय पाटीलनं अर्थात 44 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर बलवंत दलवीनं वैयक्तिक 41 धावांची पारी खेळली होती. 46 धावांची पारी खेळली होती आणि त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी अगदी समोरच्या दिशेने फटका चांगला केला परंतु दुहेरीचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग त्या ठिकाणी आणि त्याच अनुषंगानं दुसरा गडी बाद झालाय आणि तो फलंदाज सुद्धा रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परततोय. त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग जरूर झाली होती डीपमध्ये स्वीपर कव्हरला रोशनच्या माध्यमातून. त्याचा फायदा घ्यायचा होता अजयला परंतु स्पष्ट नकार दिला प्रतीक वाकडेनं. प्रतीक दुसऱ्या धावेमध्ये अजिबात इंटरेस्टेड पाहायला मिळाला नाही आणि अखेर मैदान सोडावं लागलंय अजय कदमला. 64 धावांवर हा दुसरा धक्का ओम 11 किरवली संघाला. एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम येथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पण आता 2 धक्के बसलेले आहेत आणि दोन्ही फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालेत. विनोद बजागे आणि त्यानंतर अजय कदम. नवीन फलंदाज अक्षय वाकडे मैदानामध्ये पोहोचलाय. चांगल्या टचमध्ये आहे या सीझनमध्ये. आपण बघितलंय ग्रामीणच्या स्पर्धांमध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चांगली बॅटिंग केलेली आहे अक्षय वाकडेनं एलकुंदे संघासाठी. हो नक्कीच, आणि त्याच अनुषंगाने त्याला मात्र या ठिकाणी या 4थ्या क्रमांकावरती प्रमोशन दिलं गेलं. थोडंसं कमी खर्च करायचं आहे एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतो. नितीन पाहू शकाल पूर्णपणे ब्लॉक होलमध्ये मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली. इथे सुद्धा संधी आहे परंतु मग चेंडू पकडण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी पायांचा स्पर्श इष्टांना झाला आणि त्याच पहिले पाहू शकाल प्रत्येक वाकडे बचावला गेला आणि या पंचाच्या वतीने बायचा इशारा. अवांतर धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि या अवांतरच्या रूपाने संघाची धावसंख्या 2 गडी बाद 65 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर नितीन इम्प्रेस करतोय. गोलंदाजी फार चांगली करतोय. यॉर्कर बॉल होता आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी डाव्या एष्टीला मिस करून चेंडू निघून गेलाय. तेथे देखील बचावला गेला आणि इथे पहा सुवर्ण संधी होती धावबाद करण्याची परंतु पायानं अगोदरच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या नितीन चौधरीनं. म्हणजे असं वाटतं की दुपारच्या जेवणामध्ये प्रत्येक वाकडीनं लक हा मात्र नक्की त्या ठिकाणी लंच केला असावा. कारण पाहू शकाल दोन्ही एंडला तो बाद होऊ शकला असता परंतु नशिबाची साथ त्याच्या पाठीमागे पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र अजूनही खेळपट्टीवरती तो स्थिर आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर त्याचा झेल ड्रॉप झाला होता ऋषीच्या हातातून. तो फार महागात पडलाय. एम डी स्पोर्ट्स सामनेपाडा संघाला यावेळेला टॉप एज विकेट कीपर डाऊन द बॉल. सोपा झेल. अनंता चूक करत नाहीये. अनदर विकेट गोज डाऊन.
ओम 11 किरवली संघाचा. धावसंख्या 3 बाद 65. गोलंदाजाच्या खात्यात ही पहिली विकेट आहे. या अगोदर जे 2 फलंदाज बाद झाले होते ते धावचीच्या रूपात बाद झाले होते. नितीन चौधरीनं खूप चांगली गोलंदाजी केली. त्याचं पहिलं षटक देखील चांगलं राहिलं होतं. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि खूप चांगले चेंडू त्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाले होते. मिश्रण फार चांगलं केलं होतं. या षटकामध्ये देखील आपण बघतोय की एक चांगला यॉर्कर त्यांनी प्रतीकच्या विरोधात टाकलाय. त्या व्यतिरिक्त देखील खूप चांगले चेंडू टाकलेत. परंतु असं मला देखील दिसून आलं की इतर गोलंदाजांना असं वाटलं की अलग खेळपट्टीवरती गोलंदाजी केली आणि नितीन मात्र कुठल्या तरी वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतो की काय, ज्या अनुषंगानं इम्प्रेस करतो या मॅचमध्ये. इथे मात्र पुन्हा थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या चेंडूला मॅचचं तोंड उघडलं आणि चेंडू मात्र पाहू शकाल अगदी डीप पॉईंटच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. आयोजन केलंय जगन्नाथांनी या क्रिकेट सामन्यांचं. आयोजन केलंय सुनील दादांनी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय. लेग ब्रेक बॉल टाकला होता यावेळेला. व्हेरिएशन बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवरचं नियंत्रण हरवून बसला गोलंदाज. भरपूर विड्थ होती. प्रयत्न चांगला होता डीप पॉईंटला तिकडे रोशनचा, परंतु बॉल त्याला बीट करून सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. चांगलं टायमिंग साधलंय नवीन बॅट्समन महेंद्र भाकरेनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 69. हा बॉल ओहो यावेळेला खेळण्याचा प्रयत्न नाहीये कारण स्क्वेअर चेंडू आहे. यावेळेला वेग जास्त होता खरा, परंतु दिशा पुन्हा एकदा भरकटली गेली आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 70. एक मोठी धावसंख्या फलकावर लावली गेलेली आहे. यानंतर देखील एक षटकाचा खेळ बाकी असेल ओम 11 किरवली संघाच्या डावामध्ये. आजचा हा पहिला सामना, स्पर्धेचा 3रा दिवस. एव्हरी अपील आणि यस ते उचलून धरतायत पंच. लेग बिफोर. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा. जगन पाटील सरपंच आमचा आला आता नवास. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी पाहायला आपल्याला अगदी इष्टांच्या रोखानं मात्र चेंडूची हाताळणी केली होती आणि परफेक्टली मात्र इष्टांच्या समोर फलंदाजाला पकडलं गेलं आणि कुठली मनामध्ये शंका नसताना मात्र लेग बिफोरच्या रूपानं मात्र त्या ठिकाणी महेंद्र भाकरे हा फलंदाज बाद झाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला 4 धावांमध्ये तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला आणि आतापर्यंत ओम 11 किरवली संघानं 4 गडी गमावले आणि आता मात्र प्रत्येकच्या सोबतीला नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर गोलंदाज पुन्हा एकदा 3 मार्गस्थ होतोय. ओ डावा स्टिकवरती चेंडूची हाताळणी. पुन्हा मात्र या ठिकाणी स्फेअर चेंडू, म्हणजे आतापर्यंत आपण जर या पहिल्या इनिंगचा विचार केला तर भरपूर स्फेअर चेंडू मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. तब्बल 9 वाईट चेंडूंची हाताळणी गोलंदाजांनी केलेली आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना किंग स्कोरर अल्पेश गायकवाड. थँक्यू अल्पेश. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. चांगल्या लेंथवर ठेवलेला बॉल थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालाय असं वाटत नाहीये. बघायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. कदाचित एज लागली असावी. यस, बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श देखील होता. एक धाव येथे मिळाली आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक नितीन चौधरीचं समाप्त होतंय. खूप चांगला स्पेल येथे समाप्त केलाय नितीननं. 2 ओव्हर्समध्ये 18 धावा देत असताना 2 गडी बाद केले. 5 ओव्हर्स नंतर ओम 11 किरवली संघाची धावसंख्या फलकावर 4 बाद 72. म्हणजे ह्या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र एकही चेंडू प्रत्येकला मात्र खेळण्याची संधी मात्र मिळाली नाहीये. हे सुद्धा एक चांगली बाब राहिली. ते म्हणजे MD स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी एक चेंडू नक्की तो केला होता. त्याच्यावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव त्यांनी जोडली होती आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 72 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर तो सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध जय सावरीदेव किरवली नानकर असा सामना तुम्हाला पुढील पाहायला मिळेल. सध्या खेळपट्टीवर आदित्य आणि प्रतीक वाकडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठाचं हे दृश्य. संकेत दळवी, पिंटू पाटील, राकेश दिगाडकर, गोरखनाथ दिगाडकर, प्रणय त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनाथ भोईर, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू 80च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर येथे केला जाऊ शकतो.
आणि मला असं वाटतं की 80-85 धावा देखील चेस होऊ शकतात. आपण बघितलं तर एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा टीमकडे योगी खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मयूर दळवी, अनंता केणे, ऋषी, नितीन चौधरी, रोहन, एकापेक्षा एक सरस बॅटर या टीमकडे देखील आहेत. रोहन येतोय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, बॅक टू द बॉलर, धावचीची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र निशाणा चुकलाय. खरं तर चेंडू हातात घेऊन स्वतःच्या एंडकडे देखील गोलंदाज तिथे फलंदाजाला धावबाद करू शकला असता, परंतु प्रतीक वाकडे निशाण्यावर आहे, परंतु निशाणा चुकतोय. हो ठीक आहे, तर थोडीशी घाई केली त्या ठिकाणी रोहननं. अन्यथा जर व्यवस्थित निशाणा मात्र त्या ठिकाणी जर साध्य केला असतं तर मात्र प्रत्येकला सुद्धा मात्र मैदानात सोडावं लागलं असतं. परंतु अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र प्रत्येकने आज बॅटिंग केली, असं वाटेल किमान जर एका दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून जर आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र ही जी धावसंख्या आहे ते डेंजर झोनकडे मात्र जाऊ शकते. परंतु जे हे सुद्धा विसरून चालणार नाही की एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी कडे सुद्धा मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे असं वाटतं की हा सामना हाय व्होल्टेज होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. निश्चितच ह्याच गोष्टीचा मी उल्लेख केला की आमनेपाडा टीमकडे देखील खूप चांगली बॅटिंग आहे. त्यामुळेच एक हाय स्कोरिंग, हाय एंटरटेनिंग आणि एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक वाकडे, इज ऑन 37. थोडासा खाली राहणारा बॉल आडव्या बॅटनं तटवण्याचा प्रयत्न होता. बाउन्स कमी असल्या कारणानं संपर्क बनवता आला नाही बॅट आणि बॉलमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या दिशेनं. डॉट बॉलची येथे सांगता करत असताना गोलंदाज रोहन जाधव. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत, पण जरूर थोडंफार कमबॅक झालेलं आहे एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघाचं. कारण एक वेळ 63ला एकही गडी बाद नव्हता. 63 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला विनोद बजागे धावचीच्या रूपात, आणि त्यानंतर मात्र कुठेतरी डाव थोडासा गडगडलेला आहे ओम 11 किरवली संघाचा. आणि त्यामध्ये मित्र म्हणे की नितीन चौधरीचं खूपच मोठं योगदान आहे, कारण त्यांनी 5वा तो षटक हाताळला. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 प्रमुख विकेट्स त्यांनी प्राप्त केले होते आणि तिथून एक मोमेंटम मिळाला एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. हो, इथे मात्र पावसा समोरच्या दिशेनं, परंतु लॉंग ऑफला मात्र या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट झाली, थोडीशी मिसफिल्ड, आणि त्याच मिसफिल्डच्या मुलं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक असेल ती म्हणजे प्रत्येक वाकडेकडे. म्हणजे जेवढ्या चेंडू मात्र प्रत्येक केलेल तेवढा मात्र फायदा ओम 11 किरवली संघाला होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने या डबल धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या आणि या 2 धाबडे संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल पुढे वाटचाल करत असताना 75. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचंच राहिलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून प्रतीकचा झेल ड्रॉप झाला होता, त्यानंतर विनोदचा देखील एक झेल ड्रॉप होताना आपण बघितला. ग्राउंड फिल्डिंग देखील थोडीशी साधारण दर्जाची राहिलेली आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची. खोलवर टप्प्याचा बॉल पाहिला आणि सोडून दिला, कारण हा बॉल लाईनच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव येते खर्च केली गेली आहे गोलंदाज रोहन जाधवकडून. धावसंख्या आता 76, 4 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. ग्रुप सी चे सामने आज आपल्यासमोर रंगतायत. यानंतर ग्रुप सी मधून दुसरा सामना, आणखी एक मोठी मॅच असेल बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध जय सावरीदेव किरवली नानकर. सुरुवातीला पाहिलं तर प्रत्येकने मात्र चांगला खेळ सादर केला, परंतु कुठेतरी स्लॉगमध्ये त्याच्याकडे मात्र हवी तशी बॅटिंग झाली नाही. पावसाकडे बॅटच्या अगदी टोला चेंडू स्पर्श झालाय आणि चांगल्या प्रमाणे रोशन मात्र त्याच्यावरती चेंडूवरती त्यांनी झेप घेतली आणि चांगली स्टॉपिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये रोहन जाधवची आपण पाहतोय. मॅन फ्रॉम आमनेपाडा गावालाच तो बिलॉंग करतोय आणि जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत चेंडूची हाताळणी त्याच्याकडून पाहिली. सुरुवात तर चांगली केली आहे रोहन या षटकामध्ये, मात्र षटकाचा अंत तो चांगला करेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अंत देखील चांगला करावा लागेल, तेव्हाच एक चांगलं षटक त्याचं ठरेल. आत्तापर्यंत 4 बॉल्समध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल सामना करतोय आदित्य. ओव्हर द विकेट हा बॉल. ओ शॉर्ट बॉल समोर उडवलाय. वाईडिश लॉंग ऑनला फील्ड जज करतोय सोहेल. दॅट्स अ ग्रेट कॅच. अफलातून झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. कुठेतरी हवेच्या विरोधात हा फटका केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र फटक्याला उंची जास्त मिळाली आणि जे अंतर कापायचं होतं ते अंतर आदित्य मात्र कापू शकला नाहीये. आणि हे पाहू शकाल अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं सोहेल शेखनं मात्र चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी झेल संपादित केला. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म बॅटर आहे विशाल मुकणे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपण बघितलंय किरवली संघासाठी या हंगामामध्ये त्याचं योगदान अप्रतिम राहिलंय.
हो नक्कीच आणि चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. मागील 3-4 दिवसांपूर्वी अजय आम्ही आदिवासी प्रीमियर अर्थात टुर्नामेंट कव्हर केली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र विशालला मी खेळताना किरोली संघाच्या माध्यमातून पाहिलं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे मात्र पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती एक धाव ओम 11 किरोली संघाने जोडली गेली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 78 धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी 79 धावांचा पाठलाग या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपडा संघाला करावा लागेल. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही, की त्या धावांचं संरक्षण केलं जाईल, तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एमडी स्पोर्ट आमनेपाडा आणि ओम 11 किरोली संघ या दोन संघादरम्यान पहिला सामना सुरू आहे आणि तदनंतर बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध जय सावरदेव किरवली नानकर या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करूया. आणि विनंती असेल ओम साई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एमडी यांना की आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला बीबी स्पोर्ट इताडे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण जय सावरीदेव किरोली नानकर संघाचे संघनायक आलेले आहेत. आमचे प्रमुख पाहुणे सुद्धा आमच्या टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. वेलकम योगेश कोले. आज सावरदेव किरवली नानकर संघाचा नक्कीच प्रतिनिधित्व करताना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि दुसरीकडे पाहू शकाल या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडी संघ असणार आहे, जो संघ आपण जर पाहिला तर भगवानजी पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर नानो प्रथम तर तुम्हाला मी दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल आयोजक आहेत, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल ALPL. तर जय सारुदेव किरोली नानकर संघाचे संघनायक कॉल देत आहेत. प्रति 6 षटकांचा सामना असेल. आयोजक असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे. आयोजक आलेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावं आणि दोन्ही संघनायकांना आपण हा टी शर्ट देत आहोत, जे आम्हाला सन्माननीय भगवानजी पाटील यांच्या वतीनं लाभलेला आहेत. आणि तदनंतर टॉस विनिंग संघनायकाला आपण एनर्जी ड्रिंक देणार आहोत, जे आम्हाला संकेत दलवी यांच्या वतीनं पुरस्कृत केलेले आहेत. हेनिकेन आज खुश तुफानी करते ही एनर्जी ड्रिंक स्वीकारल्यानंतर पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न व्हावं. योगेश, नाणेफेकी जिंकण्याचा जास्त आनंद आहे की एनर्जी ड्रिंक मिळण्याचा जास्त आनंद आहे? दोन्ही गोष्टींचा आनंद आहे. आणि या स्पर्धेबद्दल एक्झॅक्टली योगेश कोहलीचं काय मत आहे? खूप चांगलं आयोजन आहे आणि म्हणजे एकच पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट झाली आपल्या एरियामध्ये, म्हणजे लीग झालेलं आहे. खूप छान वाटतं खेळायला आणि कॉम्पिटिशन पण चांगलं आहे. चांगले चांगले खेळाडू आहेत आणि एकत्र आहेत. कधी कधी असं पण होतं की ताळमेल पण बसत नाही मॅचेसमध्ये आणि खूप मजा येते. तर नक्कीच तू आता उल्लेख केला की तालमेल बसत नाही, परंतु तुझ्यावरती संगणकाची जबाबदारी टाकलेली आहे. तर तू संघाचे खेळाडू जे आहेत त्यांना मात्र कशाप्रमाणे तू लीड करशील? लीड म्हणजे असं आहे की आम्ही प्रत्येक खेळाडूला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा 100% द्या. रिझल्ट जो येईल तो येईल, तो प्रत्येक गोष्टी आपल्या हातात पण असं आपण 100% द्या आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करा. योगेश, तू सुद्धा ही स्पर्धा पहिल्या सामन्यापासून पाहतोय. नवीन खेळपट्टी या स्पर्धेसाठी तयार केलेली आहे. तर योगेश कोहलीने टॉस जिंकला प्रथमतः बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार? नाही, फिल्डिंगच करणार ते, कारण विकेटचा पण आपल्याला अंदाज नाही त्याच्या हिशोबाने. तर प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 60 थांबवायचा प्रयत्न करू. संघामध्ये तुमच्याकडे लेजेंडरी आहेत, अनुभववाले राकेश दिगाडकर आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? त्यांच्याकडं तेच आमचं मॅच विनर आहे, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आणखी तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासमोर बीबी स्पोर्ट संघाचे संघनायक आहेत. बॅटिंग करायचे आहे. तुमच्या मनाविरुद्ध घडले की मनासारखं घडलेलं आहे? नक्कीच मनासारखं तर नाही घडलेलं. आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो, कारण विकेटचा अंदाज नाही अजूनपर्यंत. परंतु मग तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुमच्याकडे सुद्धा मात्र विजय केण्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तुमच्याकडे सुद्धा मात्र चांगले खेळाडूंची निवड तुम्ही केलेली आहे. तर 6 षटकामध्ये तुम्ही कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 70 ते 75 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू, कारण एक स्टेबल स्कोअर मला तोच वाटतो 6 षटकांमध्ये. तुमच्या स्क्वॉडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की अजूनपर्यंत आमचे 2-3 खेळाडू आलेले नाहीत, तर तोपर्यंत आमची चर्चा काय झालेली नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा सांगेलच मी. तर भगवानजी पाटील यांनी काय तुम्हाला सजेशन दिलेलं आहे की या महत्त्वाच्या सामन्यासाठी? त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की प्रत्येकाचा 100% देण्याचा प्रयत्न करा, बाकी जे होईल ते होईल.
तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. धन्यवाद धन्यवाद. तर निकेत तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक या ठिकाणी आपण नुकतीच संपन्न केली. टॉस जिंकला जय सावरुदेव किरवली नानकर संघाच्या संघनायकानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी 2 समालोचक अजय गरत आणि त्यांच्या सोबतीला असतील आता मात्र समीर ठाकरे. धन्यवाद योगी पाटील सर, थँक्यू सो मच. अजय गरज सर, पुन्हा एकदा सर्वांचं ALPL 2024 पर्व पहिलं मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे. क्रिकेटचा घमसान सध्या आपल्याला बघायला मिळाला. प्रकाश झोतातील ही चेक. स्पर्धा अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने एक महत्त्वाची सूचना आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅटिंग करणारा संघच बसणार आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक अथवा तुमच्या सोबतीला जर एखादा मान्यवर असेल तर आमचा व्यासपीठ खूप मोठा आहे. आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा या स्पर्धेचा तुम्ही नक्कीच या ठिकाणी एन्जॉय करू शकता. आयोजक तिथे सज्ज आहेत रामकृष्ण काकडे. आपण तिकडे लक्ष केंद्रित करा. फक्त फलंदाजी करणारे जे संघाचे खेळाडू आहेत तेच त्या ठिकाणी असतील. त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू अथवा प्रेक्षक तिथे नसणार आहे. दुसरा जो खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त तुमचा जो इम्पॅक्ट खेळाडू आहे तोच तिथे असेल. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलाही प्रेक्षक त्या ठिकाणी बसणार नाहीये. आणि या प्रेक्षकांना विनंती करतोय की ज्या खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत प्लीज त्या तिथून आपण घेऊन जाऊ नका. त्या खेळाडूंसाठी एक्झॅक्टली त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सेकंड इनिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. टार्गेट 79 धावसंख्येचं पार करायचं आहे अजय कदम गोलंदाजी करण्यासाठी. तर पहिला चेंडू फेस करेल नितीन चौधरी, जो संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून A+ कॅटेगरीमधून MD साहेबांनी त्याला खरेदी केलं. गोलंदाजी करत असताना नितीननं खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा स्पेल हाताळला, फक्त 18 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केले. आणि पहिल्या डावाचा हायलाईट राहिलं प्रतीक वाकडेची बॅटिंग. तुफानी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली आणि त्याच खेळीच्या जोरावरती 78 धावसंख्या इथे बनवता आली ओम 11 किरवली संघाला. अजय कदम सज्ज होतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं मिडविकेटला चेंडूला पाठवलं. शॉर्ट मिडविकेटला चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क. संघाच्या धावफलकाला सुरुवात श्री गणेश या ठिकाणी होतोय. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आमने लोणाड प्रीमियर लीग सीजन 1. जी हाँ, शुरुआत हो चुकी है और कहते हैं कि हजारों मीलों की यात्रा भी एक कदम से शुरू होती है. टारगेट बड़ा है नो डाउट, लेकिन शुरुआत आपको करनी होती है कहीं ना कहीं से. तो पहली गेंद पर सिंगल रोशन शिंगोले के पास अब स्ट्राइक है, जो कि कप्तान है MD स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के. पहले पारी में हम चर्चा कर रहे थे कि MD स्पोर्ट्स के पास भी बल्लेबाजी काफ़ी मजबूत है, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करना होगा बल्लेबाजों को, तब जाकर ये जो बड़ा टारगेट है 79 रनों का, इसको हासिल किया जा सकता है. हो, पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानामध्ये तुम्ही काय करता ह्याच दृष्टीनं जग तुमच्याकडे पाहत असतं. रोशन शिंगोले कॅप्टन ऑन स्ट्राईक. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला सलामी वीरांमध्ये बघायला मिळाला आहे. तो अजयचा हा बॉल आतमध्ये येणारा होता, झपकन आतमध्ये वळणार आणि थोडासा खाली राहतोय. ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं फलंदाजानं तेवढा बाउन्स मिळाला नव्हता. डॉट बॉल येतोय. जैसे ही बायात के बल्लेबाज सामने आए, एंगल चेंज किया, अराउंड द विकेट चले गए अजय कदम और कोन बनाते हुए गेंद को अंदर की तरफ लाया, यानी कि वो रूम नहीं देना चाहते हैं. और पावर प्ले के दौरान ये एक सही सोच भी रह सकती है गेंदबाज की, क्योंकि रूम मिलेगा तो वहाँ पर हम देख रहे हैं कि कोई खिलाड़ी बाउंड्री पर नहीं है. ऑफ साइड में जो 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, दोनों भी ऑन साइड में रखे गए हैं, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ. राउंड द विकेट. हो, यावेळेला लेंथ बॉल होता. लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला थोडा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 2 वर. प्रत्येक ओव्हर मागे इथून आपण जर विचार केला तर जवळपास 13 धावा जोडाव्या लागतील. जी हाँ, 13 के थोड़ा सा ऊपर है आस्किंग रेट, उस पर निगाहें रखना बहुत ज़रूरी है. हर ओवर में कम से कम एक बड़ा हिट तो चाहिए मेरे ख्याल से. यदि 2 नहीं आते हैं तो 2 आएंगे तो फिर वो 13 रन आराम से बनाए जा सकते हैं, लेकिन एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो आस्किंग रेट के करीब पहुंचा जा सकता है. प्रयत्न सुरू आहे बॅटरचा. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे कव्हर एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली होतं. त्या दिशेने खेळू शकला असता बॅटर, मात्र थोडंसं माइंडमध्ये सेट असावं की मला मिड विकेट किंवा लॉंग ऑनलाच खेळायचं आहे. आणि डॉट बॉल येतोय. अच्छी गति निकालते हुए अजय कदम तेज गेंदबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं. विकेट टेकर ऑप्शन माने जाते हैं अजय कदम.
और कहीं ना कहीं फुटवर्क का थोड़ा सा अभाव देखने को मिला है रोशन शिंगोले की बल्लेबाजी में अभी तक। हो तेच जागेवरून जास्त खेळण्याचा प्रयत्न राहिला रोशनचा. यावेळेला शफल झाला, थोडासा वेगामध्ये बदल केलाय, फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. बघा किती चांगलं व्हेरिएशन. कठीण आहे या स्थितीमध्ये. डाव्या हाताच्या बॅटर्ससाठी वारे सुद्धा चांगले सुटलेत आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी. और काफी स्ट्रगल करते हुए रोशन शिंगोले, बहुत ही चतुराई के साथ पेस परिवर्तन किया था अजय कदम ने। बढ़िया गेंदबाजी करते हुए अजय कदम पहले ओवर में अभी तक हावी रहे हैं गेंदबाज अजय कदम रोशन शिंगोले के ऊपर। 3 गेंदें खेली है, रोशन ने अभी तक खाता खुला नहीं है। खरं तर स्वाभाविक ओपनर आहे. आपण बऱ्याचदा पाहिलं रोशनला ॲज अ ओपनिंग बॅटिंग करताना. यावेळेला लेंथ बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, बॉल मिड ऑनला येतोय. व्हेरिएशन खूप चांगलं व्हरायटी बघायला मिळाली अजयच्या ह्या ओव्हरमध्ये. प्रत्येकी वेळेला लेंथमध्ये बदल केला, लाईनमध्ये बदल केला आणि महत्त्वाचं म्हणजे वेगामध्ये देखील त्याच्या माध्यमातून बदल करण्यात आला आणि त्याच्याचमुळे तो यशस्वी ठरला या षटकामध्ये. थोड़ा अतिरिक्त उछाल भी उनको मिल रहा है। इस बार भी हमने देखा कि लेंथ पर गेंद को रखा था लेकिन चढ़ सी गई थी गेंद बल्ले पर और थोड़ी तेज भी आई थी। अपने हाइट का भी अच्छा फायदा उठाते हैं गेंदबाजी के दौरान। डिसेंट हाइट है अजय कदम की। अपना अनुभव झोंकते हुए इस पावर प्ले के पहले ओवर में अपने टीम के हित में अजय कदम। चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्येला आता वेग आणावं लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण ज्या वेळेला तुम्ही मोठ्या धावा चेस करत असतात तेव्हा तुमचा जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ती फार महत्त्वपूर्ण असतात. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तुम्हाला चांगला स्कोर बनवावा लागेल, तेव्हा तुम्ही रन चेस चांगल्या पद्धतीने कराल. मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज हावी ठरलाय ओव्हर द विकेटनं. नितीनसाठी फुल टॉस होता, मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बडी मछली, मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केली अजयनं. खराब बॉल होता, मात्र नितीनला मैदान सोडावं लागेल. रहे थे अजय कदम लेकिन तब विकेट नहीं मिला था। और जब अंतिम गेंद जो कि थोड़ी कमजोर गेंद थी उस पर उनको विकेट मिला है। बहुत जोर से खेलने का प्रयास किया था नितिन चौधरी ने लेकिन टाइम नहीं कर पाया अपने शॉट को। फुल टॉस पर कैच आउट हुए हैं और ये बहुत ही बड़ा झटका लगा है एमडी स्पोर्ट्स सामने पाड़ा टीम को। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 3 रन। 1 विकेट के नुकसान पर नितिन ने बनाया केवल 1 रन। जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. नितीन गोलंदाजीमध्ये चांगला ठरला होता, मात्र बॅटिंगमध्ये तेवढा प्रॉमिसिंग तो दिसला नाहीये. मात्र ओपनर्सची कमतरता नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती एंटर झाला रोशन. तो देखील आपण पाहिला चांगले ओपनिंग करतोय आपल्या ग्रामीण संघासाठी. मात्र आता ॲज अ वन डाऊन इन ॲट नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी आलाय. जी हाँ, पावर प्ले में बहुत अच्छे बल्लेबाज माने जाते हैं रोशन मोगरे। अब दोनों भी रोशन क्रीज पर है। रोशन शिंगोले ने काफ़ी स्ट्रगल किया है और कहीं ना कहीं अपना फॉर्म यहाँ पर दर्शाना होगा इन दोनों बल्लेबाजों को। कुछ अच्छे शॉट्स खेलेंगे तो ज़रूर एक आत्मविश्वास उनको मिल सकता है। खासतौर पर रोशन शिंगोले को 1-2 बाउंड्रीज आएंगी उनके बैट से तो ज़रूर वो एक लंबी पारी खेल सकते हैं, यहाँ से भी पलटवार कर सकते हैं। हालांकि डगर आसान होने वाली नहीं है क्योंकि एक तो लक्ष्य बहुत बड़ा है और विपक्षी टीम के पास ओम 11 के पास बॉलिंग अटैक भी अच्छा है। नेवर लेकर प्रतीक वाकड़े तैयार होते हुए। कमालीची बॅटिंग केली प्रतीक वाकडेनं आज. ॲज अ बॉलर म्हणून खूप नामचीत हा खेळाडू आहे. मात्र या विभागामध्ये त्याच्या ग्रामीण संघासाठी तो नेहमीच ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खेळत असतो आणि आज त्याच्या फ्रँचायझीसाठी तो कारनामा त्याने केला. तब्बल 40 धावा धावफलकावरती जोडल्या. कितने वैल्यूएबल प्लेयर है, उन्होंने पहले पारी में ही दिखा दिया। 40 रनों की नाबाद पारी खेलते हुए मात्र 19 गेंदों का सामना किया, 4 छक्के जड़े और 2 चौके और केवल 500 पॉइंट्स में उनको खरीदी किया गया था। ये बहुत आश्चर्यजनक लगता है। ओह, कमाल की गेंद, गेंद अंदर और डंडा बाहर। उखाड़ दिया डंडा गेंदबाज ने और लहरा दिया अपना झंडा। पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए प्रतीक वाकड़े। काय ॲग्रेशन पाहायला मिळालं या खेळाडूचा. अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. सुरुवातीला बॅटिंग मध्ये तोच मोड होता आणि आता इथे गोलंदाजीमध्ये देखील अटॅकिंग मोड त्यांना आता ऑन केलाय. पहिल्या चेंडूवरती दांडी उडवली. रोशनला मैदान सोडावं लागतंय. खुला आमंत्रण दिया था वहां पर गेंदबाज को रोशन शिंगोले ने। ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, तीनों स्टंप्स खुले छोड़ दिए थे उन्होंने। फुल एंड स्ट्रेट गेंद थी, तेज गेंद थी और बिल्कुल मिडिल स्टंप पर जाकर टकराई है। मिडिल स्टंप उखाड़ दिया प्रतीक वाकड़े ने। गजब की शुरुआत प्रतीक वाकड़े के लिए, गजब का घटता हुआ ये मैच प्रतीक के लिए। 3 पर गिरा है दूसरा विकेट। एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम बैकफुट पर। 29 गेंदों में अब 76 रनों की आवश्यकता। फळदायक खरेदी आपण म्हणूया प्रतीक वाकडेची.
साईशेठ बजागे यांच्या संघामध्ये खरं तर अवघ्या 500 पॉईंट्समध्ये तो आला होता. मात्र सध्या खेळ ज्या पद्धतीने करतोय व्हॅल्युएबल, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत फार मोठी आहे, ते त्यानं सिद्ध केलंय. कम खर्चावर फुल चर्चा. प्रतीक वाकडे, नए बल्लेबाज अनंता केने. अब यहां से क्या सोच रहेगी समीर बल्लेबाजों की? 2 विकेट जल्दी गिरे हैं, लक्ष्य पहाड़ नुमा है. नाही, इथून विचार आता फलंदाजांना खरं तर विकेट वाचवायचा आहे आणि स्कोरही बनवायचा आहे. म्हणजे थोडा फलंदाज आता दबावामध्ये आहेत, कारण आता जास्त वेळ नाहीये सेट होण्यासाठी. बिल्कुल सही कहा आपने. दोहरी चुनौती है बल्लेबाजों के सामने. आपको विकेट भी बचा कर रखने और तेज गति से रन्स भी बनाने हैं, काउंटर अटैक करना होगा. वही एक विकल्प उनके पास है. काउंटर अटैक से ही विपक्षी टीम पर दबाव बनाया जा सकता है. अच्छा ड्राइव, बहुत बढ़िया शॉट है, गैप में निकाल दिया है. क्लासिक चौका अनंता केने के बैट से. नाही, ह्या खेळाडूकडे ही च्या विरोधात खेचले होते. मात्र यावेळेला पहिल्या चेंडूवरती क्लासिकल चौकार बघायला मिळाला. क्लास झळकला आणि अनंताकडे ती क्षमता आहे, तो इथूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. तो अनुभव त्याच्याकडे आहे. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से. बिल्कुल गैप में चौका जड़ा है अनंता ने. इस बार लेट कट किया है. एक और अच्छा शॉट, लेकिन अब की बार गैप नहीं ढूंढ पाए. विशाल मुकने मौजूद है बैकवर्ड पॉइंट पर. यह भी यदि गैप में निकल जाती तो 4 रन जरूर मिल सकते थे. अच्छे नियंत्रण के साथ खेले थे अनंता केने, अच्छे टच में लगते हुए. बॉलच्या मेरिटवर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. थोडीशी जागा म्हणून कट करण्याचा प्रयत्न, गॅप तिथे शोधता आला नव्हता. प्रतीकचाही खूप चांगला वेग पाहायला मिळाला या चेंडूवर. धावसंख्या 8 वर. या पॉवर प्लेमध्ये जास्त रन्स येणं गरजेचे आहेत एमडी स्पोर्ट आमनेपाडासाठी. बढ़िया गेंद, फुलर लेंथ, छोटे बैकलिफ्ट से ड्राइव करते हुए मिड ऑफ की दिशा में ढकेल दिया है गेंद को रोशन मोगरे ने. सिंगल से अपना खाता खोलते हुए रोशन मोगरे. रोशन भी काफ़ी आक्रामक बैटिंग करने के लिए जाने जाते हैं. बल्लेबाजी तो बहुत अच्छी है, मजबूत है, इसमें कोई दोराय नहीं है, लेकिन वो मजबूती मैदान में दिखानी होगी बल्लेबाजों को. एक लंबे पार्टनरशिप की आवश्यकता है, एक तेज तर्रार पार्टनरशिप की जरूरत है इस समय एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा को. तो अगदी बरोबर. या ठिकाणी भागीदारी तुम्हाला बिल्डअप करावी लागेल. तो आगे बढ़कर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा, एकच जाऊ. फॉलो किया था इस दफ़ा बल्लेबाज को प्रतीक ने. देख लिया था कि कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, इसीलिए पैरों की तरफ निशाना साधा. थोड़ा सा रूम भी बना रहे थे अनंता के ने, और जगह दी नहीं हाथ खोलने के लिए, इसलिए अनंता को भी थोड़ा सा स्ट्रोक अपना चेंज करना पड़ा था, बदलना पड़ा था. स्कोर अब 10 रन 2 विकेटों के नुकसान पर 79 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा टीम. इस बार ड्राइव करने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से चूक गए. इनसाइड आउट खेलना चाहते थे रोशन. अच्छी गेंद, डॉट बॉल, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ प्रतीक वाकड़े का. पावर प्ले का खेल समाप्त हुआ. रन संख्या 10, 2 विकेटों के नुकसान पर एमडी स्पोर्ट्स. कठीण परिस्थिती आता यावेळेला आपण पाहतोय. 24 बॉलमध्ये 69 धावा इथून जोडाव्या लागतील. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत ओमसाई आमने, लोणार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट एमडी साहेबांना तुम्ही पाहतायत, आणि त्यांचा संघ सध्या खेळतोय. थोडीशी कठीण परिस्थिती एमडी स्पोर्ट आमनेपाडाची. त्यांच्यासोबतच तुम्ही स्पर्धेचे आयोजक KP कैलास पाटील यांना पाहतायत. पिंटू पाटील सांगेचा उत्कृष्ट क्रिकेटर, आणि गोरखनाथ दिगाडकर, प्रणयलाही तुम्ही पाहतायत VIP डॅशवरून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत सध्या. स्पर्धेचा तिसरा दिवस. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला, आणि काय कमालीचा तो उद्घाटन सोहळा राहिला होता. महाराष्ट्राची संस्कृती, ढोल ताशाचा गजर आपल्याला बघायला मिळाला होता. जहाँ ज़बरदस्त रंगारंग वो कार्यक्रम रहा. रंगारंग ओपनिंग सेरेमनी काफ़ी एंजॉय किया दर्शकों ने. दर्शकों ने भी अच्छा रिस्पांस दिया है इस टूर्नामेंट को. हर दिन हम देख रहे हैं कि दर्शक काफ़ी अच्छी संख्या में मैदान के इर्द गिर्द मौजूद रह रहे हैं, स्टैंड्स में मौजूद रह रहे हैं, और साथ में ऑनलाइन भी कई सारे दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं. सभी का हार्दिक स्वागत है. समीर ठाकरे मेरे साथ कमेंट्री बॉक्स में, वॉइस ऑफ भिवंडी, और साथ में ऑफिशियल स्कोरर, किंग स्कोरर अल्पेश गायकवाड. अजय कदम पहिलाच बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर स्पेलमध्ये कंटिन्यू ठेवला अजयला. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हाताळलं होतं, आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की त्याला आता
कंटिन्यू ठेवण्यात आल्या. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. इथून आता दबाव वाढत चाललाय, आणखी दबाव वाढत चाललाय फलंदाजांवर. और दोनों टीमों की जो गेंदबाजी है खासतौर पर पावर प्ले की गेंदबाजी काफ़ी फर्क रहा है. एमडी स्पोर्ट्स ने 2 ओवर में 31 रन खर्च किए थे, जवाब में केवल 10 रन खर्च किए हैं ओम 11 किरवली ने. इस बार ड्राइव करते हुए ऑन साइड में लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. एक ही रन मिलेगा अनंता को. सिंगल डबल से गेंदबाजों पर दबाव नहीं डाला जा सकता है क्योंकि लक्ष्य जो है वो दिल्ली और देहरादून की तरह दूर नज़र आ रहा है और कम समय में आपको वहाँ तक पहुँचना है. उसके लिए कहीं ना कहीं हवाई यात्रा पर गेंद को भेजना ज़रूरी हो गया है. गैप में खेलना होगा, यानी कि चौकों छक्कों में डील करेंगे बल्लेबाज तो ही वहाँ तक पहुँचा जा सकता है. हो नक्की. आणि तसंही कमी वेळामध्ये जास्त अंतर कापण्यासाठी आपण प्लेनचाच वापर करत असतो. त्याच्यामुळे आता हवाई मार्गाने तुम्हाला फटके खेळावे लागतील, तेव्हा तुम्ही या लक्ष्याचा पाठलाग करू शकता. अजयचा हा बॉल बॅटची आतली कडा होती. प्रत्येकी बॅटर स्ट्रगल करतोय. बघा, जेव्हा गोलंदाजाकडे जास्त रन्स असतात ना वाचवण्यासाठी, तेव्हा तो नवनवीन एक्सपेरिमेंट करत असतो आणि नवनवीन प्रयोगामध्ये त्याला यश देखील मिळतं. सध्या तेच आपण पाहतो अजयच्या बाबतीत. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगले व्हेरिएशन्स पाहायला मिळाले, आता इथे चांगला वेग धारण केलाय. लेकिन वेरिएशंस दिखाते समय उनका कंट्रोल भी काफ़ी अच्छा रहा है. ऐसे नहीं कि केवल वो वेरिएशन डाल रहे हैं, लेकिन कंट्रोल के साथ डाल रहे हैं. अगली गेंद इस बार ओवर पिच. अच्छा ड्राइव जरूर है लेकिन बी में फील्डर है. ओहो, कमाल की फील्डिंग. लाजवाब क्षेत्ररक्षण लॉन्ग ऑन बाउंड्री पर महेंद्र भाकरे द्वारा. निश्चित रूप से 3 रन बचाए. जबरदस्त जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फटका चांगला होता. हा पॉलीवर घेत असताना ऑन ड्राईव्ह केलं होतं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. मात्र महेंद्र वन ऑफ द ग्रेट फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे या विभागामध्ये. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 12वर सपशेल नांगी टाकली आता फलंदाजाने, असंच म्हणावं लागेल आतापर्यंत. एकाही वेळेला एक चॅलेंजिंग फटका आला नाहीये की प्रतिस्पर्ध्याला दबावामध्ये टाकतील. केवल एक चौका अनंता केने ने जड़ा है. इस बार हवाई फायर, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 चॅलेंज बाकी आहे. रंगणार सामने मैदानी इतारे गावान हसलाय मनान रंगणार सामने मैदानी. बहुत ही अच्छा शॉट. बैकफुट पर स्विंग करते हुए ऑन साइड में लेंथ बॉल, जल्दी लेंथ को पिक करते हुए अक्रॉस द लाइन खेला था, लेकिन बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में. पहला मैक्सिमम इस पारी का एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के लिए अनंता केने द्वारा. इस तरह के शॉट्स लगातार खेलेंगे तो जरूर गेंदबाजों पर दबाव बनाया जा सकता है. और आप समीकरण देखिए, 19 गेंदों में 61 रन चाहिए, यानी कि ये रन्स भी बनाए जा सकते हैं. हालांकि कहना आसान है, करना उतना ही मुश्किल. नाही, कठीण आहे. हा फटका देखील तेवढा कठीणच होता खरं तर. लेंथ बॉलवर षटकार ठोकला. 19 मध्ये 61. चॅलेंज अजूनही जिवंत आहे असं सांगितलं या फटक्यानं. अजय कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय. अनंता केने एकमात्र खेळाडू ज्याने एक चौकार एक षटकार ठोकला आतापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली महेंद्रची. 1 धाव आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 60 धावांची आता आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. थोड़े से निराश अपने आप से अनंता केने, क्योंकि अंतिम गेंद भी कहीं ना कहीं उनके पाले में ज़रूर थी, लेकिन एलिवेट कर नहीं पाए, एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए थे स्ट्रोक के पीछे. सिंगल पर ही संतुष्ट रहना पड़ा है उनको. 3 ओवर में 19 बने हैं, 3 ओवर में 60 और बनाने हैं. ठीक 20 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने की चुनौती है. बहुत ही कठिन कार्य एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के बल्लेबाजों के समक्ष. वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का. आइए चलते हैं हमारे डीजे के पास और सुनते हैं कुछ मधुर संगीत. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगदादानी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादानी. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा. जगन पाटील सरपंच आमचा आला आता नावास. आला आता नावास जगदादा आला आता नावास. हे ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है
आमने लोनार प्रीमियर लीग 2024 में आमने लोनार क्रिकेट के सुनहरे पल, यह है ALPL। 18 गेंदों में 60 रनों की आवश्यकता है MD स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को यह मुकाबला जीतने के लिए। रोशन मोगरे और अनंता केनी की जोड़ी क्रीज पर, दोनों सलामी बल्लेबाज काफी सस्ते में आउट हुए। एक रन का मात्र योगदान दे पाए नितिन चौधरी और रोशन शिंगोले। और ये देखिए दर्शक, अब दर्शकों की संख्या लगातार बढ़ती जा रही है। दोपहर के सत्र में थोड़ी संख्या कम रहती है क्योंकि धूप रहती है, हालांकि व्यवस्था तो बहुत अच्छी है बैठने के लिए दर्शकों की, लेकिन ज़रूर शाम का सत्र ज़्यादा प्रिय होता है दर्शकों को। और जैसे जैसे सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकने शुरू हो जाते हैं, दर्शक भी मैदान की तरफ बढ़ जाते हैं। पण तसं या मैदानाचा इतिहासच आहे. कुठलीही स्पर्धा असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती तेव्हा प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने येतात. चौथं षटक फार एंडकडनं बोल तयार होतोय. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही. प्रयत्न फील्ड डाऊन दी बॉल येतोय. अनंता केनेला मैदान सोडावं लागेल. अक्षयला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर सफलता. हटता जा रहा था वहां पर बल्लेबाजों के ऊपर और दबाव को हटाने की कोशिश की अनंता ने। लेंथ बॉल थोड़े अंदर की तरफ आ रही थी, पुल किया जरूर लेकिन बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे। ऊंचाई तो थी स्ट्रोक में लेकिन दूरी प्राप्त नहीं कर पाई गेंद। अच्छा कैच विनोद बजा के द्वारा डीप में। अनंता के ने पेविलियन में लौटे हैं और अब नए बैट्समैन, एक और धाकड़ बल्लेबाज मैदान में मयूर दलवी। और मयूर दलवी जिस तरह के बल्लेबाज है, शायद उनको भी थोड़ा ऊपर भेजा जा सकता था, ये चर्चा जरूर हो सकती है। साथ में ऋषि भी एक अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज टीम में मौजूद है, उनका आना बाकी है। रोहन भी अच्छी बैटिंग कर सकते हैं, तो बल्लेबाजी तो मजबूत जरूर है। काही प्रेक्षक रॅलिंगला पकडून उभे आहेत. मी त्यांना विनंती करतोय. येस येस फ्लड लाईटचे जे येस येस बाहेरून बरेचसे आवाज येतात मैदानामध्ये, त्याच्यामुळे सो प्लीज अंपायरला देखील त्याच्यामध्ये डिस्टर्ब येऊ शकतो. बाहेरनं आपण आवाज बंद करा. आपल्याला जेव्हा खेळण्याची संधी मिळेल तेव्हा मैदानामध्ये या. पुन्हा एकदा आपण बोलूया ओव्हर द विकेटनं. तो ऑन साइडला स्विंग केला मयूर दलवीनं, फेकून दिल्या बॉल बीट विकेटच्या बाहेर. 6 धावा षटकार. थी लेकिन ये स्लॉट में थी और ताकतवर खिलाड़ी है मयूर दलवी। बैट का स्विंग जबरदस्त रहा, ऑन साइड में फेंक दिया गेंद को मैदान के बाहर। आते ही छक्का जड़ा है मयूर दलवी ने। अब 16 गेंदों में 54 रन चाहिए। टीम का स्कोर 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। धाकड़ बल्लेबाज है और लगातार बड़े बड़े हिट्स लगाने की क्षमता रखते हैं। शुरुआत अच्छी मिली है मयूर को, देखना है कितना लंबा लेकर जाएंगे अपनी पारी को। स्टार्टर चांगला मिळालाय. अक्षय पुन्हा एकदा. तो यावेळेला व्हेरिएशन बघायला मिळालं, मात्र विकेट कीपर बीट झालाय. बॉल वेगानं सरकतो लॉंग स्टॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फिल्डरचं आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 आकड्यावर. खरं तर आज सुरुवात नितीनकडनं जास्त चांगली झाली नाही. रोशन आणि नितीन थोडंसं नाराज करताना दिसले आणि त्यानंतर रोशन मोगरे आला. खरं तर रोशन अजूनही मैदानामध्ये आहे, मात्र जो खेळ त्याच्याकडनं आपण अनेकदा पाहिलाय आणि ज्याच्यासाठी तो ओळखला जातो तो खेळ त्याला यात साकारता आला नाहीये. त्याच्यामुळे संघ अडचणीमध्ये सापडला. आता 15 मध्ये 52 करायचे आहेत. देखिए कई टीमों के साथ ये हुआ है कि पहले मैच में अच्छी टीम होने के बावजूद भी वो विनिंग फॉर्मूला वो ढूंढ नहीं पाए, कॉम्बिनेशन ठीक तरह से बैठा नहीं है। इस बार दिशा से भटके और उस पर पड़े हैं फटके। एक और सिक्सर मयूर दलवी के बैट से। गेम ऑन। येणारे 14 बॉल आणि 46 गरज. धडधाकड यश शरीर यष्टीचा हा खेळाडू आता धडधाकड फटके खेळतोय सध्या मैदानामध्ये. और इसीलिए कहीं ना कहीं चर्चा ये हो रही थी कि कहीं ना कहीं उनको ऊपर भी भेजा जा सकता था, लेकिन चलिए अब 5वें नंबर पर आए हैं। देरी से आए हैं लेकिन दुरुस्त आए हैं।
3 गेंदों में 14 पर बैटिंग करते हुए मयूर दलवी 2 छक्के जड़ चुके हैं। इससे पहले हालांकि एक गेंद थोड़ी नीची रही थी, वहां पर थोड़ा किस्मत का साथ मिला था। गेंद ऑफ स्टंप के काफी करीब से पीछे चली गई थी, उस पर 2 रन मिले थे। अब 14 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है एमडी स्पोर्ट्स को। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार धीमी गति की गेंद, सामने प्रहार किया है, फील्डर प्रयासरत, लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर। एक और छक्का। जबरदस्त झन्नाटेदार फलंदाजी यावेळेला अक्षय वाकडेच्या विरोधात हात खोलेत मयूर दलवीनं काय षटकार ठोकल्या. पुढच्या लेंथवर बॉल होता, बरोबर हा बॉलीवर घेत असताना भिरकावून दिल्या विकेटच्या बाहेर. तिसरा षटकार या ओव्हर मध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये, म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चित भरलेला खेळ म्हणतात. कधी काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण असतं. जी हाँ, क्रिकेट जबरदस्त खेल है। फ्रंट लेग को गेंद के लाइन से हटाते हुए लॉफ्टेड शॉट खेला है। यहाँ पर प्रयास काफी अच्छा था महेंद्र का, बहुत अच्छे फील्डर है, लेकिन इस बार कोई मौका नहीं था उनके पास। गेंद उनके सिर के ऊपर से मैदान के बाहर, वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए मयूर दलवी ऑन फायर। 13 गेंदों में अब 40 रन चाहिए। अभी भी समीकरण इतना आसान तो नहीं है, लेकिन जिस तरह से मयूर दलवी ने खेलना शुरू किया है, जिस तरह से उन्होंने अपनी पारी को शुरू किया है, इसी तरह से खेलते रहेंगे तो जरूर ये रन्स भी बनाए जा सकते हैं। जबरदस्त बॅटिंग करतोय. 4 बॉल मध्ये 20 वर, त्याच्यामध्ये 3 मोठे षटकार त्याने ठोकलेत. पुन्हा एकदा अक्षय थोडासा दबावामध्ये पाहायला मिळाला. यावेळेला आणखी एक चांगला फटका ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक कस धाव तिथे मिळेल आणि अखेर 4थं षटक यावेळेला संपते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल शिल्लक आणि 39ची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडा फार का होईना मी म्हणेल आता दिलासा दिलाय आणि आपण मॅच जिंकू शकतो असा विश्वास आता मैदानामधून त्याने दाखवलाय. जी हाँ, ये जो सोच होती है, ये जो आप एक आत्मविश्वास अपने साथी खिलाड़ियों को भी दिलाते हो, वो काफ़ी महत्वपूर्ण होता है। सुजल एंटरप्राइजेस स्टैंड का ये नज़ारा, जहाँ पर कई दर्शक खेल का लुत्फ उठाते हुए। अब 2 ओवर्स का खेल बचा हुआ है, 39 रनों की है आवश्यकता। फील्ड तुरंत सजाना है प्लीज ओम 11 किरवली टीम के कैप्टन। 40 रन बने हैं 4 ओवर के बाद। शुरुआत खराब रही, पहला विकेट 3 पर गिरा, दूसरा विकेट भी 3 पर गिरा। दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज जल्दी आउट हुए। उसके बाद अनंता केनी ने कुछ अच्छे शॉट्स जरूर लगाए। 14 रन बनाने के बाद अनंता केनी भी आउट हुए और अब मयूर दलवी का शो मैदान में जारी है। कहीं ना कहीं अब ऐसे लगता है कि यह मुकाबला मयूर दलवी बनाम ओम 11 किरवली हो चला है। मयूर दलवी सबसे बड़ा खतरा इस समय ओम 11 किरवली के लिए। टकटकी लगाकर दर्शक मैच का लुत्फ उठाते हुए। दर्शकों से रिक्वेस्ट है कि रेलिंग पर बाहर ना दे। 12 गेंदे 39 रन, यह है समीकरण। मयूर दलवी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच मी म्हणेल विजयाच्या आशा जिवंत असतील, होप्स या जिवंत असतील आणि तसे आशेवरच आपण जगत असतो. उद्या काहीतरी चांगलं घडेल या आशेवर. आता इथून एमडी स्पोर्ट आमनेपाडासाठी चांगलं घडेल या आशेवरती सर्व प्रेक्षक आणि त्यांचे पाठीराखे आहेत. बिल्कुल सही कहा आपने, उम्मीद पर तो दुनिया कायम है और कहते हैं कि सांस है तो आस है और जान है तो जहान है। मयूर ऑन स्ट्राइक, प्रतीक वाकड़े नया ओवर लेकर। छोर बदला गया है प्रतीक वाकड़े का। पहला ओवर नॉर्थ एंड से किया था, अब साउथ एंड से, रिवर एंड से। जड़ में गेंद ड्राइव किया है, ये अच्छी सोच की गेंदबाजी। अच्छा शॉट जरूर था, लेकिन डिप में फील्डर मौजूद का वो कॉर्नर पर 1 ही रन मिलेगा। स्ट्राइक अब रोशन के पास। रोशन को भी हाथ खोलने होंगे मेरे ख्याल से, यदि इस मैच को एमडी स्पोर्ट्स को जीतना है तो, क्योंकि मयूर दलवी तो अच्छा खेल ही रहे हैं, लेकिन टारगेट अभी भी काफी कठिन है। 11 गेंदों में 38 रन चाहिए। हो, दोघांना चांगला खेळावा लागेल. एकटा खरं तर इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीणच असेल. प्रतीक पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं टर्न केल्या बॉलला फुल टॉसवर घेत असताना स्क्वेअर लेगला थोडीशी चूक घडली फिल्डरकडनं. नाही थांबणार बॉल आणि सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार. इस बार शॉट इतना दमदार तो नहीं था, गेंद कमजोर थी। देखिए फुल टॉस बल्ले के थोड़े अंदर लगी थी और थोड़ा मुझे लगता है कि वो पीछे की तरफ खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद घूमी है थोड़ी सी आउटफील्ड में। फील्डर कोशिश तो अच्छी कर रहे थे, लेकिन उनको बीट करती हुई गेंद बैकअप करने के लिए भी फील्डर पहुंचे थे और उनसे भी रुकी नहीं है। मिस फील्ड और 4 रन मिले हैं। चलिए नतीजा तो वो निकला है जो बैट्समैन चाहते थे, चौका। एमडी स्पोर्ट्स सामने पाड़ा टीम को रन चाहिए, रन किस तरह से आ रहे हैं ये अब इंपॉर्टेंट नहीं है। अब गेंदे शेष है 10, रन चाहिए 34। प्रत्येक बॉलवर जवळपास 3 धावा इथनं जोडायच्या आहेत. त्याच्यामुळे आता हा चौकार थोडासा मी म्हणेल लढण्याची हिम्मत देईल. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ. मात्र गोलंदाज बघा किती चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक. प्रतीक एक
परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे. चर्चा बऱ्याचशा होत होत्या ज्या वेळेला प्रतीकची स्लाइड आली ऑन स्क्रीन, त्यावेळेला असं वाटलं होतं की फार मोठी मागणी असेल, मात्र थोडंसं सरप्राइजिंग त्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो. जी हाँ, बहुत से टीमों ने उनको नज़रअंदाज किया था, लेकिन सही पिक किया है ओम 11 किरवली ने. सही बजा के फेम टीम. 9 गेंदे 33 रन. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. और इस बार उठा के खेल दिया है, फील्डर है पीछे, लेकिन मस्तक पे दस्तक. शानदार सिक्सर. मयूर नहीं रुकने वाले. नाही, जितका जास्त वेळ आता मयूर दलवीकडे स्ट्राईक एंड असेल तितका बेनिफिट टीम एमडी स्पोर्ट आमने पडायला होणार आहे. जबरदस्त षटकार ठोकल्या प्रतीकच्या विरोधात. समोर गोलंदाज कोण आहे ते बघायचं नाही, आता समोर परिस्थिती काय आहे ते बघायचं आहे. आणि सध्या परिस्थितीनुसार खेळत असताना षटकार ठोकलाय मयूरनं, हा चौथा. 7 गेंदों में 28 पर बैटिंग करते हुए मयूर दलवी. इस बार भी यॉर्कर का प्रयास था, लेकिन यॉर्कर सही ठिकाने पर गिरी नहीं प्रतीक वाकड़े की, और उसको सही ठिकाने लगाते हुए मयूर दलवी ही इज ऑन फायर. रन संख्या 52 पर पहुंच चुकी है. समीकरण 8 गेंदे और जीतने के लिए 27 रन चाहिए. 8 में 27 चाहिए, 7 में 28 मयूर ने बना लिए हैं. 400 का स्ट्राइक रेट है. गेम चेंजिंग पारी खेलते हुए इस समय मयूर दलवी, मैन फ्रॉम नानकर. सुपर इनिंग, जबरदस्त इनिंग. नो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परफेक्टली यॉर्कर होता. खोलव्या टप्प्याच्या बॉलला खोदून काढावं लागलं. मिळेल फक्त एकच धाव. आता समीकरण येणारे 7 बॉल आणि 26 ची गरज आहे, त्याच्यामुळे हा इथून एक चांगला फटका येणं गरजेचं असेल एमडी स्पोर्ट आमने पडायला. जर विजयाकडे वाटचाल करायचं असेल तर, मार्गक्रमण करायचं असेल तर. जी हाँ, और मुझे लगता है कि इस गेंद पर यदि सिंगल मिलने वाला होगा तो शायद वो लेंगे नहीं मयूर दलवी. रोशन की भी वही सोच होगी, या तो वो 2 रन बनाए या फिर एक बड़ा हिट लगाए. हो नक्की, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मयूरकडे स्ट्रायकिंग एंड अपेक्षित असेल त्याच्या पाठीराख्यांना आणि संघ सहकार्यांना देखील. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा सज्ज होतो. आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आलेत. तो यावेळेला ट्राय केला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर उपस्थित आहेत आणि तेच घडलंय बघा. या ठिकाणी सिंगल घेतली नाहीये आणि अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये आता स्ट्राईक मयूर दलवीकडे ठेवण्यात आली आहे. असाच एक काल सीन झाला होता. साहिलनं 2 धावा ज्या वेळेला घेतल्या नव्हत्या आणि संघ एका धावेने पराभूत झाला होता. बिल्कुल, उनका वो कैच ड्रॉप हुआ था डीप में बाउंड्री लाइन के करीब, और वहां पर 2 रन आराम से मिल सकते थे, और आखिरकार एक गेंद पर 9 रन चाहिए थे. उन्होंने छक्का जड़ा था. बैटिंग बहुत अच्छी की थी साहिल ने एनके स्पोर्ट्स खांडवल के लिए, लेकिन वो 2 रन उन्होंने नहीं लिए थे. चेक बघा, ड्रिंक्स फक्त 12th मॅन घेऊन जाणार आहे याची नोंद घ्या. 12वा खेळाडू तुमचा जो आहे तो पाणी घेऊन मैदानामध्ये जाईल. 6 गेंदों का खेल शेष है. 26 रनों की आवश्यकता है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को ये मुकाबला जीतने के लिए. ALPL सीजन 1 का खुमार छाया हुआ है इस समय पूरे भिवंडी तालुका में. आमने लोनार प्रीमियर लीग, शानदार डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन. हमारे सभी जो स्पॉन्सर्स है, सभी सपोर्टर्स है, उनको हम थैंक्स कहते हैं. उनके बैनर्स आप स्क्रीन पर देख सकते हो. तो चर्चा कर रहे थे हम उस साहिल के पारी की जो उन्होंने 2 रन नहीं लिए थे, और आखिरकार उन 2 रनों की वजह से ही वो मैच टाई नहीं हो पाया. वो 2 रन लेते तो मैच टाई हो जाता और सुपर ओवर में खेलने का मौका मिल सकता था एनके स्पोर्ट्स खांडवल को, और वहां से फिर नतीजा कुछ और भी हो सकता था. हो, तसंही 0पेक्षा 1 चांगला असतो, त्याच्यामुळे तिथून तो प्रयत्न करणं गरजेचं होतं. भले सुपर ओव्हर का होईना, पुढे काय होईल ते बघितलं असतं, मात्र इव्हन तिथपर्यंत पोहोचले असते. लेकिन कहीं ना कहीं उनको बल्लेबाजी में भी काफी लेट ऑर्डर में भेजा गया था. वो भी एक चूक हुई थी मेरे ख्याल से एनके स्पोर्ट्स खांडवल टीम द्वारा. खैर, उस मैच की चर्चा तो लगातार होती रहेगी आगे भी, लेकिन बहरहाल ये मैच चर्चा में है. एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा बनाम ओम 11 किरवली. 6 गेंदों का खेल बाकी है. 26 रनों की है जरूरत. 3 ओवर में 60 रन चाहिए थे, लेकिन पिछले 2 ओवर्स में 34 रन बना लिए हैं. मयूर दलवी को उसका सारा क्रेडिट देना होगा. 4 छक्के जड़ चुके हैं. एक तूफानी पारी खेलते हुए मयूर दलवी एमडी स्पोर्ट्स सामने पाड़ा के लिए. मयूर के पास ही है स्ट्राइक. आखिरी ओवर की जिम्मेदारी बायत के गेंदबाज विशाल मुखने के ऊपर. विशाल मुखने के कंधों पर जिम्मेदारी सौंप दी है ओम 11 किरवली के कैप्टन ने. नॉर्थ एंड से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद देखा, परखा, जाने दिया. सही फैसला बैट्समैन का, वाइड. योग्य निर्णय होता यावेळेला बॉल सोडण्याचा. मात्र लेन बघा किती चांगली होती. परफेक्टली क्रीज बॉक्स मध्ये, ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. दिशाहीन बॉल होता. अवांतर धावेनं सुरुवात विशालची. एमडी स्पोर्ट्स की उम्मीदें अभी भी बरकरार इस मैच में.
फुल टॉस है लेकिन मिस इट, खुद गेंदबाज गेंद के नीचे और इस मैच की गोल्डन विकेट। ज्या मयूर अशा दलवी आउट। पेक्षा जिवंत होत्या त्या अखेर आता या ठिकाणी संपलेल्या आहेत, संपुष्टात आलेल्या आहेत। फुल टॉस बॉल होता, स्वतःवरही नाराज असेल यावेळेला मयूर ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता त्याच्यासाठी हा चेंडू फार सोपा होता, वेल सेट होता मैदानामध्ये आणि अखेर विशाल मुकनेनं त्याला घरी पाठवलंय, मैदान सोडण्यास भाग पाडलाय। निराश रहेंगे मयूर अपने आप से। बल्लेबाजी कमाल की उन्होंने अच्छी गेंदों पर बड़े बड़े प्रहार किए, लेकिन ये कहीं ना कहीं थोड़ी कमजोर गेंद थी फुल टॉस, लेकिन मिडल नहीं कर पाए। बल्ले के थोड़ी ऊपर लगी थी और खेलते ही समझ गए वहां पर मयूर दलवी की बचना मुश्किल है। कोई गलती नहीं की विशाल मुकने ने, बहुत बड़ी सफलता प्राप्त की है। नए बैट्समैन ऋषि अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए हैं। मयूर 9 गेंदों में 29 रनों का योगदान दिया, काफी मनोरंजन किया उन्होंने दर्शकों का अपने बल्लेबाजी की बदौलत। अब 5 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए 25 रन चाहिए। स्विंग एंड मिस, किनारा लगा है, एक और विकेट झटकते हुए विशाल मुकने, ही इज ऑन हैट्रिक। सोडला असता तर वाईडी मिळाला असता, मात्र आता बॅटर त्या मनस्थितीमध्ये नाही आहेत, प्रत्येकी बॉलवर आक्रमण करायचं आहे आणि त्याच्यामुळे यावेळेला आपण बघितलं की ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला। ऑन हॅट्रिक विशाल आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल। स्ट्राइकला बॅटर आहे नरेश। एक और अच्छी गेंद, इस बार हैट्रिक तो नहीं हो पाई है, लेकिन कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई गेंद थी, किसी तरह से अपने स्टम्प्स को बचाते हुए बैट्समैन। लीग फॉर्मेट में टूर्नामेंट खेला जा रहा है, तो यहाँ पर हारने वाली टीम को एक और मौका मिलने वाला है। एमडी स्पोर्ट सामने पड़ा, टीम अब हार के कगार पर। फाइट बैक काफ़ी अच्छा रहा, खासतौर पर मयूर दलवी द्वारा, लेकिन कहीं ना कहीं अन्य बल्लेबाजों को भी जिम्मेदारी लेनी होगी आने वाले मैचेस में। इस बार पुल कर दिया है गेंद को, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे है और कोई गलती नहीं डीप में। एक और विकेट विशाल मुकने के खाते में। मोठ्या मार्जिन आता विजयाकडे अग्रेसर होताना होम 11 किरवली संघ, साई शेठ बजागे फॅम टीम पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये आता, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत, फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 25 ची गरज आहे। 2 मध्ये 25 असा लिगल बॉल नाहीये की एका बॉलवर 12 ते 13 बनतील क्रिकेटमध्ये, म्हणजे 2 लिगल चेंडूंची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। हालांकि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में हमने 9वां देखा, वो शायद हो सकता है कि हमारे टेनिस क्रिकेट में भी शायद आने वाले दिनों में देखने को मिले कुछ टूर्नामेंट्स में। टिप बॉल को भी हमने देखा, और क्या कमाल की स्विंग होती है टिप बॉल। इथे संधी होती खरं तर, त्या सर्व गोष्टी आपण एक्सपेरिमेंट करू शकलो असतो। और मुझे लगता है कि अगले सीजन में हो सकता है। बैकफुट पर जाकर खिला है हवा में, क्या एक और विकेट? जी नहीं, गेंद मैदान के बाहर। अंतिम गेंद पर यहाँ पर सिक्सर, एक गेंद शायद बाकी है, लेकिन करारा प्रहार किया है बायत के बैट्समैन ने। हेमंत ने छक्का जड़ा है, बापगांव के ही खिलाड़ी है हेमंत, लोकल बॉय, अच्छे बल्लेबाज है। आने वाले मैचेस में शायद थोड़ा आगे भी आ सकते हैं बैटिंग के लिए। अंतिम गेंद और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। तो आखिरकार इस मैच को जीत लिया है ओम 11 किरवली ने, जीत के साथ अपने अभियान की शुरुआत की है। कॉन्ग्रेचुलेशंस ओम 11 किरवली, कॉन्ग्रेचुलेशंस साई सेठ बजागे, एंड हार्ड लक एमडी सेठ, हार्ड लक एमडी स्पोर्ट सामने पाड़ा। लेकिन निराश होने की आवश्यकता नहीं है, क्योंकि एक और मौका मिलने वाला है एमडी स्पोर्ट सामने पाड़ा टीम को। जो गलतियां इस मैच में हुई है उनको यदि सुधारते हैं अगले मैच में, तो ज़रूर जीत दर्ज की जा सकती है। बॉलिंग
शुरुआत में काफ़ी खराब रही थी। सोहेल ने एक ओवर में 18 रन खर्च किए, अनंता किने ने 2 ओवर में 34 रन खर्च किए, नितिन का स्पेल अच्छा था, 2 ओवर में 18 रन देकर 2 विकेट। रोहन की गेंदबाजी बढ़िया रही थी, अंतिम ओवर में सिर्फ 5 रन दिए थे, एक सफलता प्राप्त की थी। लेकिन एक बड़ा टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिला। 78 रन पहले बैटिंग करते हुए बनाए ओम 11 किरवली ने, जिसमें 40 रनों का नाबाद योगदान प्रतीक वाकड़े का रहा। 17 रनों की पारी खेली विनोद ने, अच्छा स्टार्ट दिया।